के प्यारे और महान नाम में सोमवार की शिष्य सभा में आप सभी का स्वागत है। बाइबल बताती है यशायाह अध्याय 60:20 में, तेरा सूर्य फिर कभी अस्त न होगा, तेरे चंद्रमा की ज्योति कभी मलिन न होगी, क्योंकि यहोवा तेरी सदैव की ज्योति ठहरेगा और तेरे विलाप के दिन समाप्त हो जाएंगे। हालेलुया। ये वचन हमें आशा देता है और यकीन दिलाता है कि हमारे आने वाली जिंदगी का नया चैप्टर दुगने अभिषेक, दुगनी आग, दुगनी उपस्थिति, दुगनी खुशियों से भरा हुआ होगा। और इस चैप्टर में प्रवेश करने के लिए हमें परमेश्वर के अटल वचन की जरूरत है। तो आइए जोरदार तालियों के साथ स्वागत करें परमेश्वर के अटल वचन का और परमेश्वर के अभिषिक्त दास बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी का। Amen, amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद। We have such a wonderful God आपला देव इतका Amen. अद्भुत आहे, because we have so much hope in Him. कारण देवामध्ये आपल्याला इतकी आशा आहे, म्हणून मी म्हणालो देव आपला अद्भुत आहे. आमेन. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. Yes. The day of joy and strength. आनंदाचा आणि शक्तीचा दिवस. The day of joy and strength. आनंदाचा आणि शक्तीचा दिवस. We'll open our Bibles to Nehemiah chapter 8, verse 10. नेहमायाचा 8वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Most of us have been quoting this verse quite a lot of time. आणि आपल्यातले बरेच जण हे जे वचन आहे ते बऱ्याच वेळेला बोलतात, कोट करतात. And so I think so you will quote it better once you understand the whole verse. तर मला असं वाटतं संपूर्ण वचन तुम्हाला कळल्यानंतर मग ते तुम्ही जर बोललात तर त्याचा थोडा अर्थही तुम्हाला लागेल. Then he said to them, go eat the rich food, drink the sweet wine, and share with those who have nothing ready, for this day is holy to our God. Do not be sad, for the joy of the Lord is your strength. नेहमायाचा 8वा अध्याय आणि 10वं वचन सर्वांनी आपलं बायबल बाहेर काढा प्लीज आणि वाचा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जा तेलकट खा, गुळचट प्या. ज्याच्यासाठी काही तयार झाले नाही त्याच्याकडे वाटे पाठवा, कारण हा दिवस आमच्या प्रभूला पवित्र आहे. म्हणून खिन्न असू नका, कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. Amen. प्रभू का आनंद है तेरी ताकद. Now some will like this verse because it says, आता काही लोकांना हे वचन आवडेल कारण की तिथे लिहिलंय in Marathi, तेलकट आणि गुलचट खा. तर्ऱ्या तर आपल्याला आवडतातच की ऊपर तर्री नाही दिख रही है ना. so there are times you can have it, तर कधी कधी तुम्ही तेलकट गुळचट, गुळचट म्हणजे गोड आणि तेलकट असं खाऊ पण शकता, अगदीच नाही असं नाही. so there are times, let's be honest, पण कधी कधी चला प्रामाणिक राहायचं, we are just tired of everything, आपण सगळ्याला कंटाळलेले थकलेले असतो ना. कधी कधी असं होतं, tired of life not moving, आपण आयुष्याला कंटाळलेले असतो का आयुष्य पुढे जात नसतं. जे आपलं चाललंय ते रटाळ रोजचं रुटीन तेच चाललंय. कुछ नया नहीं हो रहा. tired of the doors not being opened. दार उघडत नाहीयेत. आयुष्य तसंच आपलं जसं जुनं होतं तसं चाललंय. We pray, मग आपण प्रार्थना करतो, and so we are tired of praying also, मग प्रार्थना करायचाही आपल्याला थकवा येतो. tired of pushing, tired of waiting. मग दमून जातो आपण की किती वाट पाहायची, किती प्रार्थना करायच्या, सारखं सारखं ते सगळ्याचाच थकवा येतो. And so we have all been there. आणि आपण सगळे अशा परिस्थितीतनं प्रसंगातनं गेलोय. When you wake up in the morning जेव्हा कधी कधी सकाळी आपण उठतो and don't even know what's happening inside of you, आणि आपल्याला माहित सुद्धा नसतं, आपल्याला अंदाज पण नसतो सकाळी उठल्यानंतर की आपल्या आत काय चाललंय. and suddenly peace is missing, आणि मग अचानक लक्षात येतं की बापरे, आज माझ्या शांती नाही, जीव कसा बसा होतोय, joy is missing, आनंद पण नाहीये, strength is gone. आज सगळी माझी ताकद गेल्यासारखं झालंय. Yes, you are breathing, आणि नक्की तुमचा श्वास चालू आहे, मेला नाहीये, but not really having life.
पण खरोखर तुमच्यामध्ये जीवन नाहीये And असे forget दिवस about येतात having abundant life. आणि मग विपुल जीवन वगैरे तर विसरूनच जायचं. तर कधी कधी असे दिवस आपल्या आयुष्यात येतात ना की सकाळी उठल्यानंतर असं जाणवतं. And then somehow you still come to church. मग तरी कसं बसं करून तुम्ही चर्चला येता, Somehow you go to work. कसं बसं करून तुम्ही कामालाही जाता, ऑफिसला जाता, And so even while coming to church, आणि मग चर्चला येताना सुद्धा you don't even know why you came. तुम्हाला माहिती पण नसतं की आज मी चर्चला का आलेली आहे. You just came बस आले because it is a habit now to come to church. कारण सवय लागलेली असते ना की आठवड्यातनं 3 दिवस आम्ही चर्चला जातो, ती सवय असते. And so you drag yourself मग तुम्ही असे फरफटत आल्यासारखे येता and sit down where you find a place. आणि मग येता, आल्यानंतर जिथे कुठे जागा मिळेल तिथे बसता Are not very sure if you'll make it through the service. आणि तुम्हाला फार खात्री पण नसते की या संपूर्ण संदेशाला मी बसून राहणार आहे का मी मध्ये उठून निघून जाणार आहे. But somewhere पण कुठेतरी in the middle of the worship, या आराधनेमध्ये somewhere while the word is going on, आणि कुठेतरी देवाचं वचन किंवा हा संदेश सुरू असताना suddenly something touches you. अचानक तुला कसला तरी स्पर्श होतो. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे what you are going through at that moment. त्या क्षणाला तू कुठल्या परिस्थितीतून जात आहेस ते देवाला माहित आहे. And suddenly He speaks something to you आणि अचानक देव तुझ्याशी काहीतरी बोलतो which is related to you, जे तुझ्याशी संबंधित असतं and He touches you. आणि देव तुला स्पर्श करतो. Praise God. Amen. And suddenly you feel it. आणि मग अचानक तुला ते जाणवतं की हे आज माझ्याच जीवनात कार्य That झालंय, God is speaking to me. की देव माझ्याशीच बोलत आहे That आज. quiet voice आणि तो एक शांत आवाज which येतो nobody hears जो कोणी ऐकत नाही and you hear. आणि तुम्ही मात्र ऐकता. And that voice is telling you, आणि तो आवाज तुम्हाला सांगतो child, की बाळा, मुला, you are drifted a little bit. तू थोडीशी तू बहकलेली आहे. You have stopped speaking to me. थोडस तू अलीकडे माझ्याशी बोलत नाही. तुझा कट्टी मोड थोडा जास्त You झालाय. have neglected my word. माझ्या शब्दांकडे तू दुर्लक्ष केलंय You have been busy surviving. आणि बस आपलं तू जीवनाचा हा गाडा रेटता त्याच्यातच बिझी आहे. And then you have neglected the working for the kingdom. आणि देवाच्या राज्याच्या कामाकडे पण तू दुर्लक्ष केलंय. सध्याला तू थोडी बहकलेली आहे. तुझं लक्ष नाहीये, तू थाऱ्यावर नाहीये. Sometimes He gives you a comfort. आणि कधी कधी देव तुम्हाला सांत्वन देतो I know what you're going through. की मला माहितीये. देव म्हणतो मला माहित आहे तू कशातनं जात आहेस. Just wait upon me. फक्त माझ्या चरणी वाट पहा. I'm working out. जरा थांब, मी काम करत आहे. I'm doing something good for you. मी काहीतरी चांगलं तुझ्यासाठी करत आहे. जरा थांब. Amen. Amen. And right there, आणि अगदी तिथे when the heart turns honest, जेव्हा हृदय प्रामाणिक होतं ना, something begins to shift in you. काहीतरी तुझ्यामध्ये रूपांतर व्हायला लागतं. स्वतःचं हृदय जेव्हा असं प्रामाणिक व्हायला लागतं तेव्हा काहीतरी आतमध्ये बदल होते. And sometimes you realize it. आणि मग कधी कधी तुम्हाला ते कळतं Yes, की हो, I've been slow with God. अलीकडे माझं असंच होतं, जरासा मी थंडावलेलाच होतो. I have not met God in recent times. अलीकडे देवाविषयीनं माझं कामकाज थंडावलेलं होतं. चर्चला फारसं जायला आवडत नव्हतं. मी प्रार्थना फारशी करत नव्हतो. And conviction comes. आणि मग ती एक जाणीव येते, तो एक चाहूल येते. And that conviction doesn't come to crush you, आणि ती चाहूल तुम्हाला चुरडायला येत नाही, but to call you back. तर ती चाहूल तुम्हाला परत बोलवायला येते की वापस आजा. God is saying, come back. आणि देव म्हणतो परत ये, बाद झालं. And out of that conviction, आणि त्या जाणीवेतून the living water starts to flow. जिवंत पाणी परत तुझ्यातून व्हायला लागते. Amen. आमेन. And then you start seeing changes. आणि मग तुम्हाला परत बदल दिसायला लागतात. Amen. आमेन. आयुष्य असं असतं, म्हणजे होतं असं कधी. Say, because this kind of strength का अशा पद्धतीची शक्ती, only God can give. अशा पद्धतीची ताकद फक्त प्रभूच देऊ शकतो. This strength cannot come from your paycheck. आणि ही ताकद काही तुम्हाला तुमचा पगाराचा चेक बघूनही मिळणार नाही. It doesn't come because you have a good job. आणि ही ताकद तुम्हाला चांगली नोकरी आहे म्हणून पण मिळणार नाही. And it doesn't even come from your friends. आणि ही ताकद तुम्हाला तुमचे यार, दोस्त, मित्र, मैत्रिणी सुद्धा देणार नाही. Some of the motivations that you get from the world, it doesn't help you. आणि काही प्रेरणा ज्या तुम्हाला जगातनं मिळतात त्यातनं मदत नाही ना होत. Amen. आमेन. But पण the joy of the Lord, प्रभूचा आनंद, that deep holy joy of the Lord, तो देवाचा खोल वर असलेला जो आनंद जो आपल्यामध्ये आहे, that kind that tells you, तो तुला सांगतो I still love you. की नाही, माझं तुझ्यावर अजून प्रेम आहे. I still have plans for you. तो आवाज तुला अजून मग सांगतो की नाही, माझ्या योजना तुझ्यासाठी अजून आहे. I'm still your God. मी अजूनही तुझा देव आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. And I'm glad that you're coming back to me. आणि मला आनंद झालाय की तू माझ्याकडे परत आलायस. I'm glad that you're responding to me. मला आनंद झालाय की तू मला परत प्रतिसाद द्यायला लागलाय, माझ्या हाकेला ओ द्यायला I'm लागलाय. glad that you're getting convicted. मला आनंद झालाय की तुला स्पर्श व्हायला लागलाय, तुला जाणीव व्हायला लागली आहे. And so that's the heartbeat of this message from
Nehemiah 8:10. तर नेहम्या 8:10 मधून हा जो उपदेश आहे त्या उपदेशाची ही नसनाडी आहे. Because कारण the story behind it goes like this. याच्या मागची कथा अशी आहे, The people had gone far away from God. तेव्हाचे ते लोक देवापासून फार लांब गेले होते. And so they wept मग ते रडले. when they realized how far they had gone. कधी रडले? जेव्हा त्या लोकांना जाणीव झाली की बापरे आपण देवापासून किती लांब गेलोय, मग ते रडले. And they were weeping and weeping. रडायला लागले. ओक्साबोक्षी रडणं म्हणतात तसं केलं. That is conviction. त्याला म्हणतात याला स्पर्श झालाय. But God didn't leave them weeping. देवाने त्यांना तसंच रडत नाही सोडलं. He said, देव बोला rejoice, आनंद करा, because my joy will be your strength. कारण माझा आनंद तुमचं सामर्थ्य, तुमची ताकद बनणार आहे. माझा आनंद तुमची ताकद आणि तुमचं सामर्थ्य बनणार आहे. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, after a real weeping, खरं रडल्यानंतर there comes a real rejoicing. खरा आनंद येतो. The joy of the Lord strikes you at आणि that time. प्रभूचा आनंद त्याला तुझ्यावर पसरतो. And that kind of joy, आणि तो जो आनंद असतो, it doesn't come when you are perfect. तो आनंद तू परिपूर्ण असताना येत नाही. It comes when you return back. तो आनंद तू देवाकडे परत आल्यावर येतो. Praise God. त्यात तुझी परिपूर्णता नकोय. Amen. आमेन. Like the prodigal son came back and there was rejoicing. जसं उधळा मुलगा परत आला घरी बापाच्या आणि मग आनंदोत्सव झाला. When you return back तसं जेव्हा तुम्ही देवाकडे परत येता with all force, अगदी संपूर्ण शक्तीनं, with त्या all ऊर्जेनं, commitment, संपूर्ण करारानं, कमिटमेंटनं जेव्हा तुम्ही परत येता, strength rises in की you. गेलो होतो पण परत आलो, Amen. मग शक्ती तुझ्यामध्ये परत वाढते. And when you return, आणि परत आल्यावर joy returns. आनंद पण परत येतो. When you return, परत आल्यावर joy flows. आनंद परत व्हायला लागतो. When you return, परत आल्यावर you are never the same again. तुम्ही जसे होता तसे राहत नाही. So today, आज let this be that moment for each one of us. म्हणूनच आज तोच क्षण असू दे तुम्हा सगळ्यांसाठी, तोच तो क्षण, The moment you stop surviving and start living again. की ज्या क्षणाला तुम्ही कसे बसे आपले टिकताय जगताय असं नव्हे, तर खरोखर जीवन जगणं तो क्षण असू दे. The moment his joy becomes our strength. की ज्या क्षणाला त्याचा आनंद आपली ताकद बनतो, तो खरा क्षण आज बनू दे. See, God has to be happy देव आनंदी व्हायला हवा ना, because it's called the joy of the Lord, कारण तो देवाचा आनंद आहे. not my joy. तो माझा आनंद नाहीये, तो It's देवाचा his आनंद joy. आहे. तो देवाचा आनंद आहे, त्यासाठी देव आनंदी हवा ना. So if you want the Lord to be joyful about आणि you, तुझी जर इच्छा असेल की तुझ्या विषयीनं देव आनंदी असावा, you need to do something. तुला काहीतरी करायची गरज आहे ना. Show a slight difference in your तू पण life. काहीतरी करायला हवं ना. आपल्या स्वतःच्या जीवनात बदल दाखव ना. सारखं दुसऱ्यांनीच काय And बदलायचं. suddenly you see that the joy of the Lord becomes your strength. आणि मग अचानक तुला जाणवतं की प्रभूचा आनंद माझी शक्ती झालाय. Now let's get back to the story. तर आपण त्या कथेकडे परत जाऊ. The people of Nehemiah's day, नेहमायाच्या काळातले हे जे लोक आहेत, they had just come home from exile ते नुकतेच घरी परत आलेले होते. and they all gathered in the open square. आणि चौकात, एका उघड्या चौकात सगळे गोळा झाले. And the first thing they heard was, आणि पहिली गोष्ट त्यांच्या कानावर आली ती ही, after they came from exile, ते परत आल्यानंतर the word of God was shared with them. देवाचं वचन त्यांना सांगण्यात आलं. Word of God was spoken to them. देवाचं वचन त्यांच्याशी बोललं गेलं परत आल्यावर. It was read out aloud. आणि जोरामध्ये देवाचं वचन त्यांच्या समोर वाचलं गेलं. And for the first time, आणि पहिल्यांदा they are hearing the word of God. देवाचं वचन ते ऐकायला लागले परत आल्यावर. Because they had neglected the word of God. कारण देवाच्या शब्दाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. And when they heard it, आणि मग पहिल्यांदा परत आल्यावर देवाचं वचन जेव्हा त्यांनी ऐकलं, it touched their heart. त्यांच्या हृदयाला स्पर्श झाला. Say, it's like, you are meeting somebody after many years. हे असं ना की एखाद्या व्यक्तीला तुम्ही अनेक वर्षांनंतर जेव्हा भेटता तेव्हा कसं होतं तसं. You are meeting your mother, your father after many years. समजा तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना तुम्ही अनेक वर्षांनंतर भेटत आहात, So that word became sweet to their ears. तो वो मजाही अलग रहती है ना. तर तो शब्द जो होता अनेक दिवसांनंतर परत आल्यावर त्यांच्या कानावर जो पडला, तो इतका त्यांना गोड वाटला That they started weeping की ते रडायला लागले. because they realized it. कारण त्यांना कळलं Somewhere we are wrong. कुठेतरी आपण चुकलो. कधी ना कधी प्रत्येकाला आपापलं कळतं की इथं कोणी नाही, मी चुकली आहे. And so they saw how far they had fallen. आणि मग त्यांना कळलं की आपण किती जोराचे आणि लांब पडलोय, How much they had forgotten God. आणि किती आपण देवाला विसरलोय, कळलं त्यांना. And so they wept. म्हणून ते रडले, कारण स्पर्श झाला. Because they were in loss, कारण त्यांचं नुकसान they were in झालं, pain, त्यांना वेदना they होत were होत्या, suffering, त्यांना त्रास होत joy होता, was gone, आनंद गेलेला peace was होता, gone, शांती गेलेली they होती, were sick, आणि ते आजारी पडलेले होते. and suddenly they realized आणि मग अचानक त्यांना कळलं
we have gone far away from की God. आपण देवापासून फार लांब गेलोय. And they all wept. मग ते सगळे रडले. But then Nehemiah stood up and saw these people weeping. मग नेहमाया उभा राहिला आणि नेहमायाने या सगळ्या लोकांना रडताना पाहिलं. And they were weeping and weeping and weeping. रडतायत सगळे लोक रडतायत. And so Nehemiah said, तर नेहमाया म्हणाला, don't mourn forever. तुम्ही असं कायम शोक नाही करायचा, कायमचं असं दुःख करत नाही बसायचं. Some people cry all their life. काही लोक आयुष्यभर रडतच बसतात. Even if they have gone against God, they cry all their life. आणि जरी ते असे देवाकडे देवाच्या विरुद्ध गेले, आता परत आले, तरी आयुष्यभर रडतात. If you carry that guilt, you will go to the grave early. पण ती दोषी भावना जर कायम तू अशी हृदयामध्ये ठेवली तर लवकरचा मरशील बाबा. You have made a mistake. तुझ्याकडनं चूक झाली, Get back to God. देवाकडे परत ये. In that moment, ask for forgiveness त्या क्षणाला देवाची माफी माग. and forget it. बोल दे एक बार का सॉरी, मुंह से निकलने दे वो Say, की सॉरी दे बाबा मला माफ कर. And back again. get back. परत ये. तेच अवघड जातं अनेकांना. And so don't sit in your guilt. तुझ्या त्या दोषी भावनेत बसू नको. Eat the rich food. तू असं चांगलं अन्न जेव, तेलकट. Nehemiah said, now today नेहमाया म्हणाला, आज आता you have wept a lot. फार रडला ना, बस. Now eat nice, good food, आता छान rich अन्न, food, छान आहार घ्या, एकदम तेलकट गुळचट. and drink the sweet wine also today. आणि It is आज गोड- permission is given. आज गोड द्राक्षारस पिऊन टाका, आजच्या दिवसाला परवानगी. Because कारण you cried, तुम्ही रडला खूप you आहात. wept, तुम्ही खूप you रडला. came back to God, तुम्ही देवाकडे you परत heard the word आलाय. of God, तुम्ही देवाचा you शब्द got ऐकलाय. convicted. तुम्हाला स्पर्श झालाय, तुमच्यामध्ये बदलाची चिन्ह आली आहेत, So, तोंडावर पश्चाताप दिसतोय. so drink the sweet wine also. गेट बॅक. आजच्या दिवसाला गोड द्राक्षारस पिले. And not only that, आणि एवढंच नाही, share with those who have nothing. ज्यांच्याकडे काही नाही ना, थोडंसं त्यांनाही वाट. Why? का? Because this day is holy. का आजचा दिवस पवित्र आहे. This day is holy. आजचा दिवस पवित्र आहे. घरी When यायचा children दिवस आहे. of God come back to God, that day is holy. देवाची मुलं जेव्हा देवाकडे परत येतात, तो दिवस पवित्र होतो. Praise God. आमेन. When you return back to God, that day becomes holy for you. जेव्हा तुम्ही देवाकडे मनोभावे परत येता, तो दिवस पवित्र होतो. He was not saying ignore the pain, तो असं नाही म्हणत होता त्यांना की तुम्ही वेदनेकडे दुर्लक्ष करा. but he was saying don't live in it. तो त्यांना असं म्हणत होता की त्याच्यामध्ये तुम्ही सतत जगायची गरज नाही, आता रडून बास झालं. If you go on living in it, you will die in it. पण त्यामध्येच जर जगत राहिला तर तुम्ही त्याच्यातच मराल. Because they had been beaten down, कारण की त्यांना मारण्यात they were आलेलं, tired, ते दमलेले, they were worn out, ते अगदी थकलेले, they were rebuilding walls आणि ते कोट बांधत होते ना, and परत. rebuilding lives. कोट बांधत होते, जीवनही बांधत होते. But Nehemiah reminded them, पण नेहमायाने त्यांना आठवण करून दिली, you cannot rebuild on sorrow alone. केवळ दुःखावर तुम्ही परत बांधणी करू नाही शकत. Your life cannot be made on sorrow तुझं alone. जीवन फक्त दुःखावर बांधलं जाऊ शकत नाही. Don't be so much sorrowful because you cannot build your life. एवढे दुःखी होऊ नका, कारण तुम्हाला दुःखावर आपलं आयुष्य बांधता येणार नाहीये. Because sorrow cannot raise up walls. कारण दुःख कोट म्हणजे भिंती बांधू नाही शकत. Sadness cannot build walls. दुःख भिंती नाही बांधू शकत. भिंती बांधायला दुःख नाही चालत. You need to have the joy to build up walls. तुम्हाला आनंद गरजेचा आहे, कोट बांधायला, भिंती बांधायला, प्रभूचं काम करायला. खुशी से, एकदम खुशी से. Because only joy can build up walls. का आनंदच भिंती बांधू शकतो. कपाळाला आठ्या, तोंडावर वाजलेले 12 आणि तोंडाने बडबड बडबड बडबड. तुम्ही भिंती बांधायला येऊ नका, Joy. पण आधी प्रभूकडे परत यायला पाहिजे. Only joy can build your life. फक्त आनंदच तुमचं जीवन बांधू शकतो. Amen. Amen. Now what does that mean to us? आता आपल्याला यातनं काय अर्थ लागतो? It means म्हणजे tears are part of healing. अश्रू जे आहेत ना, आरोग्याचा एक भाग आहे. Tears are part of healing. अश्रू आरोग्याचा एक घटक आहे. But tears alone cannot build your life back. पण फक्त अश्रू तुझं आयुष्य परत नाही बांधू शकत. रडून रडून जीवन बांधली नाही जात. There are people who are only crying काही लोक नुसतंच रडतायत and their lives will never be built. आणि रडक्यांची अशी जीवन कधी बांधली नाही जाणार. अरे नुसतंच काय रडायचं, त्या शोकातनं बाहेर पडा. God allows you to weep for a time. देव तुम्हाला काही वेळ रडायची परवानगी देतो. Suddenly he says enough. अचानक मग देव म्हणतो आता बस. Because God likes joy. कारण देवाला आनंद आवडतो. देवाला आनंद आवडतो. देवाला आपले चेहऱ्याचे आकसलेले रडके सारखे नाही आवडत. पश्चाताप करताना खरं खुरं रडलात, सॉरी म्हणालात, माफी मागितली, रक्ताने आंघोळ घेतली,
चलो खुशी मनाओ, प्रभु का काम वापस सुरू करो. See, you don't have to be strong all the time. सारखंच तुम्ही बलवान खंबीर राहिलं पाहिजे असंही काही नाही. Just don't give up. फक्त एवढंच म्हणणं आहे, हार मानू नका. Amen. आमेन. And joy isn't about being perfect. आणि आनंद म्हणजे आपण परिपूर्ण आणि परफेक्ट असलं पाहिजे असं काही नाही. It's about coming back. देवाकडे परत यायची बाब आहे ही. Joy does not come to the perfect people. Joy comes to those people who come back. आनंद परिपूर्ण लोकांकडे येत नाही, पण आनंद जी लोक देवाकडे परत येतात त्यांच्याकडे येतो. Praise God. कळतंय ना? देवाला धन्यवाद. खुश नाही का बेटा? Many people say, I want joy. खूप लोक म्हणतात खरं की नाही मला आनंद हवा आहे. Come back to God, you will have joy. देवाकडे परत या, आनंदी व्हाल. Talk back to God, you will have joy. देवाशी जरा गप्पा मारा, देवाशी परत बोलायला लागा. Repent, you will get joy. पश्चाताप करा, परत आनंद येईल. Because God's love doesn't leave when you are tired. कारण देवाचं प्रेम तू दमल्यानंतर सोडत नाही. It waits for you to return. तुझी वाट पाहत असतं देवाचं प्रेम, की हा परत येईपर्यंत मी वाट पाहतो. And you are not too far gone. आणि तू काही फार लांब गेलेला नाही. Just turn around and come back home. केवळ मागे वळ आणि घरी परत येत ना. Amen. मागे वळ आणि घरी परत ये. Amen. आमेन. Tears should fall. अश्रू तर आलेच पाहिजेत. Tears may fall. आणि डोळ्यांना अश्रू तर आले पाहिजे, डोळ्यातनं अश्रू येतील सुद्धा. But पण joy can rise after that. आनंद त्याच्यानंतर येईल And it has to come. आणि आलाच पाहिजे. And God will give you आणि देव तो आनंद देईल, तो आपण घेतला joy. पाहिजे. आमेन. even in hard times. अवघड प्रसंगात सुद्धा God's joy gives you new strength. देवाचा आनंद तुम्हाला नवीन ताकद देतो ना. You can rebuild your life. आणि तुम्ही तुमचं जीवन परत बांधू शकता. Start always with hope, not with sorrow. परत आशेने सुरुवात करा, दुःखाने सुरुवात नाही करायची, आशेने. Because where there is hope, there is joy. कारण जिथे आशा आहे तिथे आनंद आहे. जिथे नुसतंच रडणं आहे तिथं काहीच नाहीये. Feeling sorry is good. बघा मला वाईट वाटलं, ही भावना चांगली आहे. Because it still shows that your heart is soft. कारण त्यावरनं कळतं की तुझं हृदय मऊ झालेलं आहे आणि म्हणून तू म्हणतोय की मेरे को भी खराब लगा, मला वाईट वाटलं. God likes it. देवाला ते आवडतं. Amen. आमेन. काही गोष्टींमध्ये आपल्याला जे वाईट वाटायला हवं ते हवंच. So, Amen. feeling sorry तर वाईट वाटणं is good in the eyes of God. देवाच्या नजरेत चांगलं आहे. God says his heart has not been hardened. मध्ये म्हणतो ह्याचं हृदय कडक नाही झालेलं, हृदय अजून मऊ आहे, काम केलं जाऊ शकतं. Amen. आमेन. Because it shows that your heart is still soft, कारण responsive to God. त्याच्यानं कळतं की त्यांचं हृदय अजून मऊ आहे, देवाला अजून प्रतिसाद देत आहे, त्यांना देव कुठेतरी हवा आहे, But- त्यांच्यावर अजूनही काम केलं जाऊ शकत आहे. But if all you do is only cry, पण तुम्ही जर नुसतेच रडलात ना you will stay in the ruins. तर तुम्ही नाशातच राहाल, कधी वर नाही येणार. You will never come up. कधीही तुम्ही वर येणार नाही, कारण तुम्ही नुसतेच रडता हो. See? मग सारखं काय रडताय? If I have to cry, I will cry for 2 minutes and then get back. मला रडावं लागलं तर मी 2 मिनिटं रडीन, परत प्रभूच्या आनंदात येईन. असं पाहिजे, Amen. असं पाहिजे. आमेन, आमेन, आमेन. Because at some point you have got to rise up. का कधी ना कधी आयुष्यात वर यायला हवं का नाही? You have to wipe your tears. आणि कधी ना कधी रुमाल काढून किंवा टिश्यू पेपर काढून अश्रू पुसले पण पाहिजे का नाही? Because the moment you wipe your tears, कारण ज्या क्षणाला तुम्ही अश्रू पुसता that is the moment you receive the joy of the Lord. तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला देवाचा आनंद मिळतो. Amen. आमेन, आमेन. And then हालेलुया. you start moving forward again. और मग तुम्ही परत पुढे जायला लागता की रात गई बात गई, जो हो गया सो हो गया, मैंने माफी मांग ली है, प्रभु ने मुझे माफ किया है, जिसको किसको सॉरी बोलना था बोल दिया है, वापस शुरू. Say, like, let me paint a picture for you. तुमच्यासाठी एक चित्र रंगवून सांगतो. If a house burns down, समजा एखादं घर जळलं the family will cry. तर ते त्या घरात राहणारा परिवार रडणार. Of course, we all will cry. ऑफकोर्स सगळेच रडणार ना. जर आपलं घर जळलं तर आपण रडणार. That is normal. आणि ते नॉर्मल आहे. Because our tears are real that time. त्यावेळेला आपले अश्रू खरे असतात का आपलं घर जळलंय? Other times it may not be real, but when your house is pulled down, you will cry. And Baki- those tears will be real. बाकीच्या वेळेला कदाचित तुझे अश्रू खरे नसतील, पण ज्या क्षणाला तुझ्या घराला आग लागते आणि त्या आगीत तुझं घर जळून खाक होतं, तेव्हा तुझे अश्रू जे असतात ते खरे असतात. And pain also is real. आणि तेव्हाच्या वेदना पण खऱ्या असतात. But पण your crying alone will not rebuild that house. फक्त रडून तर ते जळलेलं घर परत बनणार नाही. See, है you ना? can sit in the ashes forever, हा, त्या राखेच्या ढिगात तू कायम बसू शकतो. but eventually somebody has got to say, पण सरते शेवटी कोणीतरी येऊन तिथे असं म्हणायला हवं come on now, let's get up. की कमान आता वासा उभे राहा. It's time to clean up. चला आता सगळी साफसफाई करायची वेळ आली. आता चला It's वाजला. time to call for help. आता आपण मदत मागूया, मदत घेऊया, परत घर बांधून उभं It's करूया. time to pick up the tools. आता आपण सगळी हत्यारं हातात घेऊया And let's start
start rebuilding. आणि परत आपण घर बांधून उभं करूया. And that's exactly what Nehemiah meant when he said the joy of the Lord is your strength. आणि नेहम्याचा हाच अर्थ होता जेव्हा तो म्हणाला प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. In the joy of the Lord you can build your life again. प्रभूच्या आनंदात तुम्ही तुमचं जीवन परत बांधू शकता. In your sorrow you cannot build your life. तुमच्या दुःखात तुम्ही तुमचं जीवन बांधू नाही शकत. You cannot make progress in your life. तुमच्या जीवनात मग प्रगती नाही होऊ शकत. Because some of the wives I know they keep crying and crying and crying over their misfortune. कारण की काही बायकांचे स्वभाव मला माहिती आहे की त्यांचं जे काही दुर्भाग्य असतं त्याच्यावरती रडतच बसतात. Yes, your pain is real. ठीक आहे ना, Your माहिती sorrow आहे. is real. तुमच्या वेदना खऱ्या आहेत, तुमचं दुःख खरं आहे. But तुमच्या a बरोबर time घडलेल्या- should come, you have to remove your handkerchief and wipe their tears. तुमच्या बरोबर घडलेल्या घटना खऱ्या आहेत, सगळं खरं आहे. पण एक वेळ अशी पण आली पाहिजे की तुम्ही आता रुमाल काढा आणि अश्रू पुसा बरं. Because that shows faith in कारण God. त्याच्यावरून देवावरचा विश्वास दिसतो. That shows hope in God. त्याच्यावरनं देवावर असलेली आशा दिसते. At the moment you wipe your tears, ज्या क्षणाला तुम्ही तुमचे अश्रू पुसाल the joy of the Lord will become your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद बनेल. आमेन. And you can rebuild that broken life once again by the strength of God. आणि ते तुटलेलं जीवन तुम्हाला देवाच्या शक्तीने परत बांधता येईल. Amen. आमेन. Because sorrow shows where you are. कारण दुःख दाखवतं तू कुठे आहेस, तुझी अवस्था काय आहे. But joy gives you the strength to go where God wants to take you. पण आनंद तुला शक्ती देतो. देवाला तुला जिथे घेऊन जायचं आहे त्या जागेपर्यंत घेऊन जायला देवाचा आनंद तुला ताकद देतो. Sorrow keeps you in that same place. दुःख तुला तिथेच दळत ठेवतो. And if you keep on crying, आणि जर तू रडतच राहिला you will be buried there. तर तिथेच पुरला जाशील, गाडला जाशील एके दिवशी. Say, that's what Job did. योबाने तेच केलं. Yes, he cried. हा, रडला. He cried a lot. रडला, खूप रडला. He blamed God also. आणि देवालाही त्याने थोडा दोष दिला. But suddenly he worshipped पण God. मग अचानक तो भानावर आला, त्याने देवाची आराधना सुरू केली. The joy of the Lord became his strength. प्रभूचा आनंद त्याची शक्ती आणि ताकद झाली. Amen. आमेन. वापस सुरू. ग्लोरी. Praise हालेलुया. God. आमेन. Because sadness can break you, break the ground. कारण दुःख तुला तोडू शकतं, जमीन तोडू शकतं. But only joy can build it. कारण फक्त आनंदच त्याला बांधू शकतो. Joy has the power to build it. आनंदामध्ये ते सामर्थ्य आहे बांधायचं. Amen. आमेन. Tears may prepare the soil, आणि अश्रू कदाचित जमीन तयार करतील. but joy plants the seed. रडून रडून जमीन तयार होईल. आनंदाने बी पेरलं जाईल. Say, बी पेरायला आनंद पाहिजे. what is the use of only watering and watering and watering when you are not sowing any seed? काय फायदा, तुम्ही बी तर पेरत नाही आनंदाने आणि फक्त पाणी घालत राहिला, पाणी घालत राहिला, पाणी घालत राहिला. So some are just watering the earth तसं काही लोक नुसतं भूमीला पाणी पाजतायत, and पाणी, expecting a tree to come up. आणि अपेक्षा ठेवतात की झाड उगवेल. अरे पण बी कुठे आहे? Say, that seed is the joy of the Lord. आणि प्रभूचा आनंद ते बी आहे, ते तर पेरलं नाही. आणि रडून रडून नुसतं पाणी घालताय, रडून रडून पाणी घालताय आणि म्हणतात झाड उगवेल. ते असं थोडं उगवतं. That's why Psalm 30 verse 5 says, म्हणून स्तोत्र 30 आणि त्यातल्या 5व्या वचनात लिहिलंय, weeping may last for a night and should last for a night, but joy comes in the morning. रात्रभर रडणं चालेल आणि ठीक आहे, रात्रभर रडणं चाललंही पाहिजे, पण पहाटे आनंद येणार. You cried, now it's time to rise. आता तुम्ही रडलात ना, आता परत उभं राहायची वेळ आहे. You repented, now it's time to rejoice. तुम्ही पश्चाताप केला ना, आता परत आनंद करायची वेळ आहे. Why? Because this day is holy. का? कारण आजचा दिवस पवित्र आहे. And the joy of the Lord, आणि प्रभूचा आनंद, not our joy, आपला नाही, His joy, प्रभूचा आनंद, His joy in you, तो तुझ्या आतला आनंद आहे. प्रभूचा आनंद तुझ्या आत आहे will Amen. become your strength. आणि तो आनंद तुझी शक्ती बनणार. Amen. आमेन. अपनी तो बात ही और है. कळायला पाहिजे फक्त की अंदर किसको लेके घूम रहे हम लोग. You know, somebody blesses you with a brand new car. समजा कोणीतरी तुम्हाला नवीन कोऱ्या 4 चाकी गाडीचा You are आशीर्वाद very देतो. excited. तुम्ही आनंदी आहे, You are very thankful. फार एक्साइटेड, फार तुम्ही आभारी आहात. But in your carelessness, पण तुमच्या निष्काळजीपणात you drive recklessly तुम्ही कसंही ड्रायव्हिंग केलं and you crash that car. आणि ती गाडी तुम्ही कुठेतरी धडकवली. Now you are sitting by the roadside. आता बसलाय तुम्ही रस्त्याच्या कडेला, You are crying. रडताय, You are रडताय. feeling guilty. तुम्हाला वाईट वाटतंय You are ashamed. आणि तुम्हाला लाज And वाटते now you are thinking it's all over. आणि तुम्हाला असं वाटतंय की अभी तो सब खत्म ही हो गया, क्या हो गया, खत्म हो गया. But then, मग the person who gave you the car, ज्या माणसाने तुम्हाला गाडी दिली होती he comes to you तो तुमच्याकडे येतो and he hugs you तुम्हाला मिठी मारतो, and says, म्हणतो I've already forgiven you. मी तुला क्षमा केली ऑलरेडी, I'll help you to get another new one. मी तुला मदत करतो अजून एक नवीन गाडी घ्यायला. You learned something. म्हणजे तुम्ही काहीतरी शिकणार त्यातनं Say, Okay, let's nahi. move forward. की चला पुढे जाऊ.
And that moment, त्या क्षणाला right there, अगदी तिथे you get the joy. तुम्हाला आनंद मिळतो. Because he said, कारण की तो माणूस येऊन म्हणाला, don't cry over the crashed रडू car. नको, त्या धडकलेल्या गाडीवर रडू नको. How long will you cry? किती दिवस असा रडत बसणार धडकलेल्या गाडीवर? You will be buried with that car. आणि त्या गाडी सोबत तुलाही पुरावा लागेल. I am there. मी आहे ना, I'll buy you a new मी car. तुला नवीन गाडी घेऊन देतो. And that becomes your joy. आणि तो परत तुझा आनंद Because बनतो. his joy becomes your strength. कारण त्याचा आनंद तुझी शक्ती झाला. तो येऊन तुला म्हणाला, धडकलेल्या गाडीवर रडू नको, चल तुला नवीन देतो. Not because you deserved it. आणि तू त्या लायकीचा आहे म्हणून नाही. इथे लायकीचे प्रश्न येत Because your नाही. deserve doesn't come, you crashed it. इथे लायकीचा प्रश्न येत नाही, कारण धडकवलेली तूच आहेस. But because पण someone loved you enough to restore that wreck. कोणीतरी तुझ्यावरती एवढं प्रेम केलेलं आहे की येऊन म्हणताय, ठीक है अभी हो गया तेरे से, फिर भी मैं तुझे मदद करता है और एक नया लेके देता है. Praise God. संपला. So God is saying, तसं दे म्हणतो. enough of weeping. बास झाला आता रडणं. You broke one toy. तुम्ही एक खेळणं तोडलं, One toy you broke. एक खेळणं तोडलं And then you are crying. आणि मग तुम्ही रडताय. सॉरी पास्टर, Don't worry. काळजी करू नका, Don't cry. रडू नका, Because I have got 1,000 here. कारण माझ्याकडे ते 1000 आहेत. एका रडत बसलाय तुम्ही, But your weeping is good for you. पण ते रडणं तुझ्यासाठी चांगलं आहे. You understood तुला कळलं that you should not be rash with your toys also. की माझी खेळणी, माझ्या गाड्या मी अशा पण बेधडक खेळायच्या आणि चालवायच्या नाहीत Isn't it? की त्या तुटतात आणि फुटतात असे. Next time that fellow will drive it carefully, isn't it? पुढच्या वेळेला मग तो कमीत कमी गाडी जरा जबाबदारीनं Because he'll say काळजीपूर्वक it's a चालवा. second car. कारण तो काय म्हणेल, ही दुसरी गाडी आहे, It's a second life. ये अभी दूसरा जीवन मिला है. I don't know whether I'll get a third car आता then. माहित नाही तिसरी गाडी मिळेल का, आता ही So- नीट चालवा. So your crying was good. रडणं चांगलं आहे It तुमचं, did good for you. रडणं चांगलं झालं तुमच्यासाठी, चांगलं होतं. It gave you a lesson. त्यातनं तुम्हाला एक धडा शिकायला मिळाला. गाड्या अशा चालवायच्या नाहीत, पण All your life you will not sit in that wreckage. आयुष्यभर तुम्ही तिथे रडत बसणार नाही ना. Because God has got 1,000 cars and more. कारण तसं म्हणायला गेलं तर देवाकडे हजाराहून जास्त गाड्या आहेत. I'm just giving you an example. एक उदाहरण देतोय गाडीचं. आपण म्हणू आयुष्याची गाडी Amen. धडकली, भले धडकली, रडत काय बसला, आता काय त्याच्यात पुरला जाणार आहेस का? माफी मागून परत ये. Or just imagine your child, young fellow, कल्पना करा, तुमचा जवान मुलगा आहे. he took your scooter without your permission. तुमच्या जवान नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांनी तुमची स्कूटर तुम्हाला न विचारता घेतली And he crashes into a आणि tree. घेऊन गेला आणि झाडावर आदळली And then he comes back with tears streaming down his आणि face. रडत रडत घरी परत आला. I'm sorry, Dad. सॉरी डॅडी, सॉरी, I messed it up. मी सगळा गोंधळ केला, I didn't mean to, मला असं करायचं नव्हतं, but it happened. पण झालं. See? And it's good. The father is happy And in चांगलंच one way आहे. because at least he confessed. चांगलंच आहे. एका रीतीनं तो बाप किंवा डॅडी आनंदी पण होतात की पोरग माझ्याकडे येऊन मला कबूल तर करून गेलं See, की otherwise- त्याच्या हातनंही चूक झाली आहे. Otherwise, some of them they crash the scooter and keep it there. Don't tell dad also. नाही तर मग काही मुलं अशी असतात की गाड्या धडकवतात आणि घरी येऊन बापाला सांगणार सुद्धा नाहीत की असा उद्योग करून आलोय, And they will say, आणि म्हणणार, maybe dad, with your hand only you must have done something डॅडीनी जर wrong. विचारलं maybe." गाडी बघून की क्या हो गया रे, गाडी कौन है, हमको नहीं मालूम डॅडी, आपने ही कुछ किया रहेगा. हो So, का? though there is, a little bit of anger, but there is joy also. मग राग जरी थोडा असला तरी आनंद असतो. And what does this loving father do? आणि मग प्रेमळ बाप काय करतो, All right, he'll say, जेव्हा मुलगा त्यांना येऊन असं सांगतो ना, तेव्हा थोडा राग जरी असला तरी आनंद पण त्या बापाच्या हृदयात असतो. आणि तो बाप त्या मुलाला काय म्हणतो Enough. की ठीक आहे, विचार, don't cry. रडू नको, You're forgiven. तुला मी क्षमा करतो, Now come, let's eat food. चल जेवायला बसू, We'll figure it out. आपण नंतर बघू, आता ते I'll टाकू. help you. मी मदत करीन. And that's the voice of joy. तो आनंदाचा आवाज आहे की अभी देख लेंगे, मैं है ना, कर Suddenly लेंगे. that weakness turns into strength. मग तो अशक्तपणा शक्तीत बदलतो. I remember when we were very small, मला आठवतं आम्ही खूप लहान असताना, about 10 years old, 10 वर्षाचे असू बहुतेक, my dad bought a very good cycle माझ्या वडिलांनी एक खूप चांगली सायकल घेतली, made in England. मेड इन इंग्लंड, ना इथली नाही, Very foreign good ची. cycle. खूप छान सायकल. And I and my brother Paul, मी आणि माझा जुळा भाऊ पॉल, we were taking it around. आम्ही घेऊन चाललो होतो ती. And there were some ruffian boys. आणि होते काही गुंड मुलं, They just took that cycle. असतातच ना काही, त्यांनी ती घेतली सायकल. It had green color. हिरवा रंग होता तिचा. And they said, give this cycle to us. तर ती मुलं म्हणाली, ती सायकल आम्हाला द्या, We want it. आम्हाला पाहिजे. And we like stupid fellows, we आम्ही gave it. बावळट आणि भोलसट देऊन टाकली. We were so scared, take it. आम्ही एवढे घाबरट, बावळट, भोलसट आणि घाबरट, And we went home. गेलो घरी सायकल देऊन. Sat there, ate food, nobody knows बसलो, nothing.
जेवलो, कोणाला काही पत्ता नाही हं घरात, किसको भनक नाही This की दोनों happened क्या कर गए. in the morning सकाळी झालं होतं हे सगळं. and evening. संध्याकाळी My elder brother Vincent, माझा थोरला भाऊ विन्सेंट, he said, "Where's the cycle? I want to ride now." त्याने येऊन विचारलं सायकल कुठे, मला बाहेर जायचंय. I said, "What? Those boys, they took away our cycle." अरे विन्सेंट, त्या मुलांनी घेऊन टाकली ना रे सायकल. Vincent got so angry. विन्सेंट असा चिडला ना, "Come with me. Who are the boys?" चला मला दाखवा ती मुलं कोण आहेत. And somehow we got that cycle back. कसं बसं करून ती सायकल परत आणली. Say, what I'm saying is, मला काय म्हणायचंय, weeping with rectification हा. is the answer. चूक सुधरवून रडलात ना तर ते उत्तर आहे. Amen. रडताच आहे ना तर जरा चूक सुधरवून रडा, ते उत्तर आहे. And that is the time त्यावेळेला when you are shattered inside. ज्या आतून तुम्ही असे एकदम बरबाद There असता, is fear in you. भीती असते, And then when your father says, आणि मग तुमचे वडील जेव्हा म्हणतात "Don't की worry," ठीक आहे, suddenly अचानक strength comes in अशी you. शक्ती येते ना, Because that is the joy of the Lord. कारण तो प्रभूचा आनंद आहे. Why is God joyful? का देव आनंदी आहे? Because you came back with कारण repentance. तू पश्चाताप करून परत आला. का बाप आनंदी आहे? तू पश्चाताप करून परत आला. का देव आनंदी आहे? तू पश्चाताप करून परत आला. And when God becomes joyful, आणि देव जेव्हा असा आपल्या प्रसन्न होतो, strength comes in you. शक्ती येते. तुझको मैं प्रसन्न रख सकूं हे प्रभु, मुझे ये सिखा. फादर बकमन का गाना है. So this is not happiness from things going right. तर हा आनंद माझ्या आयुष्यात ना, मी तर सगळं बरोबरच करतो बाबा, माझ्या हातनं मी कधी चुका करतच नाही, मी गोंधळ घालतच नाही, म्हणूनचा आनंद नाहीये हा. But strength that comes from knowing पण असं जाणून येणारी शक्ती that I made a mistake की माझ्याकडनं चूक, यस and I माझ्याकडनं came चूक back झाली. to God with पण repentance मी पश्चाताप करून देवाकडे परत आलोय, and I know I'm not alone. आणि मला माहित आहे आता मी एकटा नाही. I know I'm still loved. मला माहित आहे माझ्यावर अजूनही प्रेम आहे. I know my Father is still with me. मला माहित आहे माझा बाप अजूनही माझ्या सोबत आहे. And that's what God said through Nehemiah. आणि देव नेहमायाद्वारे ते वाक्य बोललाय You messed up people, की तुम्ही गोंधळ घातला सगळ्यांनी, but you have wept also. पण तुम्ही आता रडला पण खूप, You have confessed also. तुम्ही कबूल पण केलं. Now don't remain in that ashes. आता त्या ढिगात राखेत असं नका बसू. Now get up, आता उठा, eat well. चलो उठो उठो, जल्दी And उठो, today- व्यवस्थित जेवून घ्या. And today आणि आज is cheat day for you. चीट डे. आठवड्यातनं एक चीट डे असतो. जिमिंग वाले करते ना चीट डे, डाएट वाले करते चीट डे. चीट डे God says, ते बोलला, come on, you can drink Coca-Cola also चला today. आज कोक पिऊन घ्या. एक Say, डाएट कोक पिचे तो पी. rejoice. आनंद, Because कारण this day has become holy. आजचा दिवस पवित्र झाला. And my joy will give you the strength you don't have on your own. आणि माझा आनंद तुला शक्ती देईल, जी शक्ती तुला स्वतःतून कधी मिळणार नाही. आमेन. Now are you getting me, people? आता कळतंय का? So next time when you say it, you need to know when to say this. तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही हे वाक्य किंवा हे वचन पुकाराल, तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कधी हे बोलताय. Tears prepare your heart, अश्रू ना तुझं हृदय तयार करतात, but joy gives it power to rise. आनंद त्या हृदयाला परत वर यायला सामर्थ्य देतो. Amen. आमेन. Guilt may break you, ती दोषी भावना तुला तोडेल कदाचित, but grace will rebuild you. पण कृपा तुला परत बांधेल. Grace will rebuild you. देवाची कृपा तुला परत बांधून उभं करेल. Sorrow may bring you very low, आणि दुःख तुला अगदी खाली घसरवेल कदाचित, but God's joy will lift you high. पण देवाचा आनंद तुला अगदी वर नेईल. But always see that you don't stay in mourning. पण नेहमी ना शोक करत कपाळाला आठ्या घालून टेन्शन 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 नाही बसायचं, Because there is a feast waiting for you. कारण की मेजवानी आपली वाट बघतीये. टेबल रेडी आहे, Hot food is waiting for you. गरम गरम खाना रेडी आहे. So don't sit in ruins, ते असं नाशात बसू नका, because there is a restoration coming. कारण पुनर्वसन येत आहे. And you have cried. आणि आता तुम्ही बरंच रडलाय, That's fine. बास आहे, ठीक You आहे, have repented. पश्चाताप पण केलाय, That is very beautiful. खूप छान. But now आता God says, ते म्हणतो smile, my हसा हसा, child. चला हसा. Sometimes the father says, smile now, come on, कधी कधी वडील म्हणतात ना, चल आता हस, आता बास झालं, come on. हस. And today we will order something special from आज the आपण restaurant. काहीतरी ऑर्डर करू, चल छान काहीतरी मस्त, Let's eat. चला खाऊ, Let's celebrate. चला सगळ्यांनी आनंद करू. Why? Because I'm not done yet with you yet. का? कारण माझं तुझ्यावरचं काम अजून संपलेलं नाही. Amen. आमेन. And that is the strength that only the joy of the Lord can give you. ती शक्ती फक्त देवाच्या आनंदात नाही येते. आमेन. Amen. Amen. Because it is the joy of the Lord that gives fuel that helps you to move forward in your कारण life. देवाचा आनंद तुला ते इंधन देतं.
पुढे जायला. Say, feeling sorry is the first step. बघा, खेद होणं, वाईट वाटणं, सॉरी म्हणणं, पश्चाताप करणं, रडणं पहिली पायरी. But moving forward is the final goal. पुढे जाणं That is your goal. फायनल ध्येय आहे की मला पुढेच जायचंय. See, you are not finished just because you fell. आणि तू पडला, तुझ्याकडनं चूक झाली म्हणजे तू गेला असं नाही. God does not throw away his people. देव त्याच्या लोकांना असं थोडं फेकतो की यूज अँड थ्रो इज नॉट गॉड्स पॉलिसी, यूज अँड लव्ह इज हिज पॉलिसी. He helps you to rebuild your life. तो तुला तुझं जीवन परत बांधायला मदत करतो. Amen. आमेन. वो यूज एंड थ्रो वाला नहीं है, वो लोगों में होता है. So, joy is not about being perfect. त्या आनंद म्हणजे तू परफेक्ट पाहिजे असं काही नाही. You see, any person who is trying to be perfect, he will have no joy. कुठल्याही माणसाला तुम्ही बघा, जर तो अगदी परफेक्ट की माझ्याकडनं कधी काही चुकलं पाहिजेच नाही, माझ्याकडनं कधी काही चुकलं पाहिजेच नाही असे परफेक्ट वाले असतात ना, ते कधीच आनंदी दिसत नाही. कारण 24/7 त्यांना टेन्शन, काही गलती ना हो जाए, काही अरे भाई कर तो सही. Amen. They will never be perfect. ते कधीच You परिपूर्ण will never होणार. hear in the Bible the Pharisees smiled or laughed. हा, बायबल मध्ये तुम्ही कधी वाचलंय की हे परुषी हसले? कधीच नाही. You never read because they were trying to be perfect. कारण परुषांना परिपूर्ण बनायचं होतं ना. परफेक्ट, हमको परफेक्ट होना है. And so they had no celebration. 10च्या 10 आज्ञा आम्हाला पाळायच्या आहेत, म्हणून आनंदोत्सव काही नाही. But in the prodigal's house there was celebration. उदया मुलाच्या बापाच्या घरी आनंद आहे. There were new clothes, नवीन कपडे, new sandals, नवीन वाण आहे, new ring. नवीन रिंग है, सब नया है. Say, और पार्टी अलग. praise God. आमेन. That is our God. असा हा आपला Because देव. it's all about having been forgiven. कारण हे सगळं ना, मला क्षमा झाली, मला क्षमा मिळाली ह्याचा खेळ आहे. Praise God. ती जी भावना मग येते ना की मुझे माफी मिल गई है, See, वो बात ही अलग है. what does the Bible say? बायबल काय म्हणतं? There is much more rejoicing in heaven over one repentant sinner than over 99 just men. एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गात खूप आनंद होतो. 99 न्यायी, नीतिमान आणि परफेक्ट लोकांपेक्षा जास्त एका पश्चातापी पाप्यावर स्वर्गात खूप आनंद आहे. Say, there is celebration in heaven also. आनंदच होतो स्वर्गामध्ये. But you should realize that. पण ते तुला कळलं पाहिजे, Lord, उमगलं today I पाहिजे, didn't pray. डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की प्रभू आज मी प्रार्थना नाही I'm केली, sorry, Lord. माफ कर दे The बाप्पा. moment you say, I'm sorry, Lord, आणि ज्या क्षणाला तुम्ही म्हणता ना माफ कर दे बाप्पा, आज प्रेयर नाही केली, God is joyful देव आनंदी होतो and He fills you with strength. आणि तुला शक्तीने Just भरतो. imagine every time you are filled with God's strength, आणि कल्पना करा तुम्ही दर वेळेला असं देवाच्या शक्तीने भरलात, what will happen? काय होईल? So you should always tell the Lord, तर तुम्ही प्रभूला नेहमी सांगायचं. because that is a realization. कारण त्यालाच म्हणतात की गव्हाणीतला प्रकाश डोक्यात फायनली I always tell the Lord, मी प्रभूला नेहमी म्हणतो, Lord, प्रभू I think so. I didn't meet you today. मला असं Correctly. वाटतं आज मी तुला पुरेसे I भेटलो didn't नाही, give you much time, Lord. आज मी I'm तुला sorry, फारसा I'm वेळ sorry, दिला नाही. I'm सॉरी sorry. सॉरी 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 See, सॉरी. and he becomes very joyful आणि मग देव आनंदी होतो खूप. because he knows none of us is perfect. कारण देवाला माहितीये आपल्यातलं कोणीही परिपूर्ण नाहीये. See, he does not love perfect people, but he loves people who are being perfected by हा, their repentance. देवाला परिपूर्ण माणसं आवडत पण नाहीत, पण जी माणसं परिपूर्णतेच्या रस्त्यावर आहेत तशी लोक देवाला आवडतात. Say, because a heart should be perfect. कारण हृदय परिपूर्ण पाहिजे. हृदय मामला सारा अंदर का है. Work may not be perfect, but your heart should be. काम कदाचित थोडी शाबी असतील की थोडा ये रह गया वो रह गया, पण हे जर बरोबर असेल ना बस. Amen. The heart of the matter, And so, the matter of the and so heart. sometimes when you hear the word of God, तर कधी कधी जेव्हा तुम्ही देवाचा शब्द ऐकता, even now, आता पण a conviction will come in you. तुमच्या कानावर हे शब्द पडतायत ना, बसल्या जागी तुला थोडासा स्पर्श व्हायला लागेल. Don't say, असं नका म्हणू त्यावेळेला, neglect it. जाऊ दे मी नाही लक्ष देणार, मी I पुढे- will neglect it. मी I नाही will लक्ष not देणार. listen to असं सारखं मीच No, का? suddenly you should say. असं नव्हे, देव स्पर्श करतोय लगेच बोलायचं I'm sorry, Lord. की दे बाप्पा माफ कर. I'm not saying blow a trumpet. मी असं नाही म्हणत करणा वाजवा आणि माईक वरती बोला असं आम्ही सांगत नाही. Wherever you are seated, जिथे कुठे बसलेले आहात आणि Lord. जर तुम्हाला स्पर्श Yes, जाणवला Lord, it is convicting लगेच म्हणायचं me, दे Lord. बाप्पा मला I'm स्पर्श sorry. होतोय, मला क्षमा करा दे बाप्पा. and God is very happy. मग देव आनंदी होतो And suddenly He आणि strengthens मग you. देव लगेच तुला शक्ती द्यायला लागतो. So begin each day saying, तर दर दिवसाला असं म्हणून सुरुवात करा God, fill me with your joy. की दे बाप्पा तुझ्या आनंदाने मला भर. Don't wait for the coffee. कॉफीची वाट की नो नो आय नीड दॅट कप ऑफ कॉफी टू किक स्टार्ट माय डे. हो का? देव दिले किक, मग Say, देव लागतो दिवस सुरू करायला, कॉफ्या नाही. Amen. आमेन. Lord, I want the joy of the Lord. मला प्रभूचा आनंद पाहिजे बाबा.
And for that, आपल्याला पहिले आमचं तर येशूशिवाय होतच नाही. so don't wait for that text message. तर नाही, पहिले मला मेसेज आला पाहिजे टेक्स्टवर. अरे कोणाचा? सकाळपासून माझं टेक्स्ट कोणीच रिप्लाय हा, हो का? Forget that. ते विसर, वरचं बघा. Amen. Don't wait also for the things to go right. आणि गोष्टी सगळ्या बरोबरच झाल्या पाहिजेत. मग मी थोडी हसीन, नाही तर मला नाही जमत बाबा, मी ही अशीच आहे. Start the day like a warrior. अरे योद्ध्यासारखा दिवस सुरू कर. Amen. सैतान असा घाबरला पाहिजे की हे उठले, Lord, before I face anything, की प्रभू मी कुठल्याही गोष्टीला तोंड देण्या अगोदर I want the joy of the Lord. मला प्रभूचा आनंद पाहिजे. Not because my life is perfect, माझं जीवन परिपूर्ण आहे म्हणून नाही, because your joy is my strength. तुझा आनंद माझी ताकद आहे. Your joy will give me power. तुझा आनंद मला सामर्थ्य देईल. आमेन. रब खरब शंदो. And so when obstacles hit, आणि मग जेव्हा अडचणी येतात, you confess yourself तुम्ही स्वतः कबूल करता, or you remind yourself, किंवा तुम्ही स्वतः कबूल करा, स्वतःला स्वतः आठवण करून द्या. the joy of the Lord is my strength. म्हणायचं लगेच, देवाचा आनंद माझी ताकद आहे. वो गाणंही सुरू करते ना, प्रभू का आनंद है मेरी ताकद. And so when fear also knocks, आणि मग भीती जरी आली ना, when disappointment shows up also, आणि नाराजी जरी आली ना, even when storms rise in आणि your वादळ life, जरी आलं ना आयुष्यात, don't collapse. असं ढासळून पडायचं नाही काय. Amen. आमेन. Stand up and declare, उभं राहायचं व्यवस्थित आणि I've got बोलायचं. something that Word. hell cannot even हा, steal. माझ्याकडे असं काहीतरी आहे की जे नरकाकडे नाहीये. I've got the joy of the Lord. माझ्याकडे प्रभूचा आनंद आहे And that is my strength. आणि ती माझी ताकद आहे. See, you have to see, you know what I do? I imagine the smiling face of Ah. Jesus always. मी काय करतो माहितीये का, मी रोज ना येशूंचा असा हसरा चेहरा माझ्या समोर कल्पनेत ठेवतो. Yes. And so I know if he is smiling, then strength will come to आणि me. मला माहिती असतं की येशूंचा हसरा चेहरा माझ्या समोर असेल तर माझ्यात शक्ती येणार. Say, आमेन. praise God. आमेन. हालेलुया. ही कन्सिस्टन्सी जी असते ना मिनिस्ट्रीतली, 30-40 वर्षाची, ही यातनं येते, अशी नाही येत बेटा ती. हे सातत्य जे असतं ना सेवेतलं सेवकांचं, हे असल्या करण्यातनं येतं. Amen. असं नाही येत. So celebrate small wins. तर छोटे छोटे विजय पण साजरे करा. Laugh even when you are crying. अहो हसा ना, रडतानाही हसा की. Sing when you feel like quitting. आणि जेव्हा हार मानावं असं वाटतंय तेव्हाही म्हणायचं, प्रभू का आनंद है मेरी ताकद. Amen. Because joy in small things multiplies. कारण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शेवटी बहुगुणित होतो. Amen. आमेन. तो गुणाकार होतो, You गुणाकार. don't have to wait till things are perfect and then I will give praise. आणि गोष्टी सगळ्या परिपूर्ण होऊ दे, सगळं काम व्यवस्थित होऊ दे, त्याच्यानंतर मी स्तुती करीन. ते व्हायचं कधी? तू स्तुती करायचा कधी? Praise is always perfect when a person is broken. स्तुती कधी परिपूर्ण आणि परफेक्ट बाहेर येते? जेव्हा तो माणूस तुटलेला असतो तेव्हा. Amen. तुटलेल्या माणसांची आराधना बघा, स्वर्ग खाली येतं. Amen. And then what Nehemiah said, And go Nehemiah- and distribute food to those who don't have. आणि नेहम्या पुढे काय म्हणाला? तुम्ही तेलकट गुलचट सगळं खा आणि नंतर ज्यांना नाहीये त्यांना जाऊन वाटा. Help somebody. म्हणजे काय? कोणाला तरी जाऊन मदत करा. What Jesus told Peter, येशू पेत्राला काय म्हणाले? after you return back, तू परत आला, go and strengthen your brethren. परत आल्यावर जाऊन तुझ्या बंधुजनांना ताकद दे. Say, म्हण त्यांना, ऐसा नहीं करना, ऐसा गिरते नहीं बेटा, ऐसे हार नहीं मानते, चलो उठो उठो उठो. praise God. असं असं ते. Help someone. कोणाला तरी मदत कर. You want more joy? तुला अजून आनंद हवाय? Go give away some. दे, काहींना दे, वाट Help वाढ. the hurting soul. ज्यांच्या जीवांना त्रास आहे त्यांना मदत कर. Encourage the tired friends of yours. तुझे दमलेले, थकलेले असे मित्र आहेत, त्यांना थोडं प्रोत्साहन दे. Because joy is very contagious. As yawning is contagious, oh. joy also is very contagious. आनंद संसर्गजन्य रोग आहे बरं का. जसं जांभई एकाला आली की अख्ख्या चर्चला सगळे जांभई देतात. Amen. तसंच आहे हे सुद्धा. And when you lift somebody up, you are lifting yourself up म्हणून also. कोणाला तरी जेव्हा तुम्ही असं वर आणायला आधार देता ना, तेव्हा तुम्ही स्वतःलाही वर आणत असता. Amen. आमेन. किसी को उठा रहा है उसके साथ तू खुद भी ऊपर आ रहा है, याद रख. And so don't wait for things to feel easy. तर गोष्टी सगळ्या नीट होऊ दे, जब सब आराम आएगा तब करेंगे. Because the joy of the Lord, कारण प्रभूचा it आनंद gives me strength to do anything and everything. मला शक्ती देतो ऑलमोस्ट काहीही करायला आणि सगळंच करायला. His joy gives me stamina every day. हो, देवाचा आनंद मला शक्ती देतो, रोज स्टॅमिना देतो, ऊर्जा देतो, ताकद देतो, स्फूर्ती देतो. तुम्ही पास्टरांना आमच्या घरात जिना चढताना बघायचं, एखाद्या जवान मुलाला लाज वाटेल,
ये बंदे में क्या ताकद है, सब 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 सब. तरुण मुलं लाजतील की बापरे. Joy gives you that stamina. आनंद तो स्टॅमिना Just देतो. imagine, the father is always joyful at home. कल्पना करा, घरातले वडील, बाप, डॅडी जर नेहमी आनंदी असतील The children will be strengthened. तर मुलांना शक्ती मिळते ना. बच्चों को ताकत मिलती है कि डॅडी खुश है ना. Say, just imagine the father, he can lose his mind anytime. कल्पना करा, जर वडील असे आहेत की कधी चिडणार And then he gets overboard and आणि चिडले screams. आणि चिडले की असे चिडले की नुसतं अकराळ विकराळ. I mean, you will have no joy. मग तुला आनंद राहणारच You नाही will ना. become weak. मग तू अशक्त पडणार की हे कधी असं करतात. But पण if the father is always joyful, घरचे वडील जर नेहमी आनंदी असतील you will have strength. तर शक्ती मिळेल. In the same way, तसंच your God is a joyful God. तुझा देव आनंदी देव आहे, जो तुझा बाप सुद्धा आहे, who happens to be your daddy also, your God. Because joy says, का आनंद म्हणतो I cried, मी रडलो but पण I cannot sit there. मी तिथे बसू नाही शकत. I have to go to work. मला कामाला तर जायला I हवं. have to finish the work. मला काम पूर्ण करायला I have हवं. to do this. I मला have हे to do करायचं, that. ते करायचंय, It काम is करायचं. joy that pushes you. आनंद ढकलतो मग. Because joy and strength are together. का आनंद आणि शक्ती एकत्र असतात. Amen. आमेन. Because आमेन. it is joy that hands you the hammer का आनंद तुझ्या हातात हातोडी देतो and says, let's build, आणि rebuild. now." म्हणतो चला परत बांधून उभं करू. Say, सो व्हॉट, परत बांधू. and joy is not just a feeling, a good feeling. आणि आनंद factor. म्हणजे असं गुड फिलिंग, चांगलं चांगलं वाटतं असं नव्हे. It's the fuel from God for your victory. देवाकडनं आलेलं इंधन आहे तुझ्या विजयासाठीचं. Amen. आमेन. It's not just feeling goosebumps. आणि फक्त असं माझ्या अंगाला काटे आणि मला शाऱ्या काहीतरी येतात. वाटतं आता, असं हो. वाटतं. वाटतं नाही हा, हे, असं ते नव्हे, खरं असं खरं नव्हे. येतं. नाही नाही, हा खरं खरं आतून आलं पाहिजे. बाकी तुमच्या अंगाला कधी काटा यायचा Amen. So काय माहित. it's not a hype. तर हे काय असं अतिशयोक्तीचं काम नाही, हाईप करायची नसते. It's that unshakable power तर ते कधी न हदरणारं सामर्थ्य आहे that you sense in your spirit जे तुला तुझ्या आत्म्यात जाणवतं, and which comes from God. जे देवाकडनं येतं. आणि Amen. म्हणून काही लोक असे आनंदी दिसले ना, समजायचं प्रभू का बंदा है, Amen. ये प्रभू लेके घुमता है. Like you know, when your bank account is low, समजा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता पैसे लो गेले एकदम, your walk also is slow. मग तुझी चाल पण लो, क्यों है नहीं, बॅकअप कुछ है ही नहीं, सारा खत्म हो गया. Because and then your body becomes tired. आणि मग शरीर पण दमदम थकतं, There is only sorrow there. फक्त दुःख दुःख Your आहे, mind is weary. मन पण थकलंय. Amen. आमेन. But when you know the bank is full, पण जेव्हा तुला माहिती असतं मेरे अकाउंट में बहुत है, but अपना then your walk मामला- changes, अपना your मामला talk set है. changes. अपना मामला सेट है. म्हणलं की चाल पण Amen. तशीच असते, काही कुछ भी करो हमको नहीं पड़ी कुछ. But I'm telling you, even at such times, पण अशाही वेळेला you have to say, म्हणायचं I will bless the Lord at all times. मी प्रभूला नेहमी आशीर्वादित करणार. माझ्या बँकेत काय असो नसो मला नाही फरक पडत, Because my anchor is God's joy. कारण माझा सुकाणू देवाच्या आनंदात आहे. Amen. बँकेच्या अकाउंटचं काय, कधी भरतंय कधी खाली होतंय. Your anchor is God's joy. तुझा सुकाणू देवाचा आनंद आहे ना. And when you have that anchor of God's joy, you become unshakable. आणि देवाच्या आनंदाचा सुकाणू झाला ना तुझा, की मग तू कधीही हदरत नाही. Storms may shake on the outside, वादळ बाहेरनं कदाचित सगळं हदरवतील, but joy holds your inside strong. आनंद तुला आतून एकदम स्ट्रॉंग धरतो. Amen. की गिरणे का नाही, गिरणे का नाही, Winds बिलकुल can blow, हा वारा येईल but you don't break. पण तू तुटत नाही. You may bend, तुम्ही वाकाल but you will not break. पण तुटणार नाही. You will bend, तुम्ही वाकाल and you will bounce back. पण परत याल, Because that's what joy of the Lord does. कारण देवाचा आनंद हेच काम करतो. Amen. अशा तर कितीतरी वादात ना आम्ही दोघं गेलोय, Lots. खूप खूप अगणित, जिसकी गिनती नाही बेटा. So don't mourn forever, तर कायमचं असं रडत नाही बसायचं, because mourning will never build, only joy will build. कारण रडून रडून शोक करून काही बांधता येणार नाहीये. जे आनंदाने, देवाच्या आनंदाने बांधता येईल. Don't always camp in the valley. Be found on the हा ना, mountain. नेहमी असं दऱ्याखोऱ्यांमध्ये काय हो तंबू ठोकायचे, कधीतरी डोंगर माथ्यावर व्यवस्थित तंबू ठोका की. Amen. आमेन. That's why David says, though I walk through the valley, he is not sitting down there. He says, I will walk through the valley of the shadow of death. म्हणून दावीद म्हणाला, जरी मी मृत्यू छायेच्या दरीतून चाललो तरी मी कुठल्या अरिष्टास भिणार नाही. जरी चाललो, तिथे तो राहिला नव्हता, पण जरी चाललो तरी मी अरिष्टास भिणार नाही. But some of us, we love to decorate the ashes. पण आपल्यातल्या काही लोकांना त्या दुःखाच्या राखेला सजवायला आवडतं.
दुःखाची राख आहे तिला काय अरे सजवतो? क्रिसमस ट्रीला सजवा आता हो, पुढच्या दुःखाची राख काय सजवताय? क्रिसमस ट्री सजवा, गव्हाणी बाहेर काढा, घर साफ करा, जुने Amen. कपडे काढा. say, but we want to decorate the ashes. नाही पण आपल्या राखेला सजवायला आवडतं. कधी कधी राखच घेऊन येतो आपण सजवायला, तर तुझं दुःख आम्ही कुठं ठेवू? Your breakthrough will start when your smile starts. तुझी नवीन सुरुवात कधी सुरू होईल माहित आहे? या आठ्या आहेत ना, या आठ्या जे इकडे असं हास्यात बदलतील ना, तर तेव्हा सुरुवात होईल. Amen. आमेन, Praise God. आमेन. थोडा हसो, Because Bible says Jesus rejoiced in the spirit. कारण बायबल म्हणतो येशूंनी आत्म्यात आनंद केला. And when God smiles in your spirit, आणि देव जेव्हा तुमच्या आत्म्यात हसतो, you find the strength to say, मग ते म्हणायला ताकद येते आपल्याला let's go again. की चला परत जाऊन परत करू. This time we will not या fail. वेळेला आपण नाही अपयशी होणार. चला, Amen. आमेन. Because generosity is the open door for your joy to walk in. कारण सढळता हात, सढळता उदारपण जे असतं ना, ते एक उघडं दार आहे आनंद आत चालून यायला. So these are all lined up together. ते सगळे एकत्र लाईनीत आहे. First, पहिलं weeping, रडणं, but not sitting in ashes, पण राखेच्या ढिगात न बसणं, rising up, मग उठणं, because then the Lord is happy, कारण मग प्रभू आनंदी होतो, and then He sends His joy in you. मग प्रभू त्याचा आनंद तुझ्यात That पाठवतो, becomes your strength. जो तुझी ताकद बनतो. Then get up, मग उठायचं, bless some people काही here and लोकांना there, आशीर्वाद द्यायचा, काही लोकांना मदत करायची, and then you'll become more strengthened. मग तुम्ही अजून शक्तिमान You'll होता, become more blessed by अजून God. आशीर्वादित होता. Amen. आमेन, If you आमेन. want joy to be shown in your home, तुझी जर इच्छा असेल की तुझ्या घरात आनंद दिसावा, start giving. द्यायला सुरुवात कर, Start giving. द्यायला सुरुवात कर. What? Not just money. फक्त पैसा नाही, Give thanks. आभार द्यायला सुरुवात Give कर. thanks to the Lord for His देवाचे good. आभार मान, देवाला धन्यवाद दे, Give love. प्रेम दे. Give food. प्रेमात का कंजूशी करतो? Give दे ना clothes. प्रेम, कपडे दे, Give time. अन्न दे, वेळ दे, धान्य दे. Because when you open your hands, कारण जेव्हा तुझा हात उघडशील ना, joy will walk in. आनंद आत येईल. Right? ते दार आहे See, आनंद आत यायचं. these are the things if you do, joy will walk in your house, in your life, in your family. या गोष्टीचं केल्यानं बेटा, तर आनंद तुमच्या घरात, तुमच्या परिवारात, तुमच्या जीवनात चालून येईल. Sadness may dig a hole, दुःख कदाचित कुठेतरी काहीतरी खड्डा खोदून जाईल, but पण joy will build a joyful home. आनंद आनंदी घर उभं करेल. Amen. आमेन, हालेलुया. Say, so cry, तर भले रडा, but don't build a tent there. पण त्या रडण्यावर तंबू नका बांधू. नाही आता मी इथं तंबू बांधून इथं रडूनच बसणार मी. काय समाधी घ्यायची का त्याच्यात? Don't build a रो रो के tent समाधी there. लेनी क्या? नाही ना. Don't camp in the tears. त्या अश्रूंमध्ये तंबू नको ढोगू. You pitch your tent in the land of God. देवाच्या देशात तंबू ठोक. Amen. आमेन. सियोन देश हमारा है देश. Praise God. रहते अभी हम परदेश, जाने वाले हैं अपने And, देश. and sometimes the joy does not come loud to you. आणि कधी कधी आनंद असा जोरात येत नाही, It comes as a whisper. एक असा हळू आवाज. Sometimes some people say there is a glow on your face. कधी कधी ना काही लोक आपल्याला भेटतात ना चर्चमध्ये पण किंवा कुठे आणि म्हणतात, ब्रदर तुमच्या चेहऱ्यावर आज चमक आहे. And you know it. आणि कळतं That the joy has come in me. आनंद माझ्यात आलाय. And some voice is telling me, आणि काहीतरी आवाज मला म्हणतो, you're going to be okay today. Don't आज तू worry. छान ठीक ठाक असणार आहेस. आज सब अच्छा होने वाला है. आज सब अच्छा देखने मिलेगा, अच्छा सुनने मिलेगा. See, कळतं ऑलरेडी. right when you want to quit, आणि अगदी जेव्हा तुम्हाला हार मानायची असते, God is about to smile on you. देव असं तुझ्यावर हसणारच असते. Amen. Amen. Right when you think it is over, अगदी जेव्हा तुला वाटायला लागतं की अभी खतम हो गया सब, God is ready to raise you देव up. तयारच असतो तुला उचलायला. Praise God. हालेलुया. आमेन. You are closer to a miracle than you have ever thought. तू विचार करणार नाहीस एवढं तुझ्या चमत्काराच्या जवळ आहेस. Amen. आमेन. This day is holy. आजचा दिवस पवित्र है. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. Don't- This is the day that the Lord has made. Yes, this is holy day. पवित्र दिवस है. Don't save your celebration for another day. आनंदाचं उद्यावर नको ढकलू. नहीं कल करेंगे, आज क्या इतना खुश रहने का? प्रभु ने बोला है रोज खुश रहने का. Joy of the Lord is प्रभूचा my आनंद strength. माझी ताकद आहे. मला तर फार हसायला आवडतं बाबा, दुःखात पण. And why I say this is, आणि का मी म्हणतो माहितीये, every morning when you come and meet God, रोज सकाळी जेव्हा उठल्यानंतर तुम्ही पहिलं देवाला भेटता ना,
what do you start with? तुम्ही सुरुवात कशी करता? You don't straight up say, Lord, fill my bank. सरळ असं म्हणता का सकाळी उठून देवाला माझ्या बँकेचं अकाउंट भरून काढ म्हणजे गुगल पे वर धडाधड धडाधड No, what you start with? सुरुवात कशी करता? Lord, प्रभू I am sorry for all my. कशी करता नाही कशी करायला हवी ते सांगतोय की प्रभू माफ कर सगळ्यासाठी. Some will say, मी कुठं केलं काय? No, see, we all do it by our thought, by our deeds, by our eyes. तो पुण्याचा बाजीराव आत्मा सारखा मध्ये यायला नकोय आता. बास आता प्रभूचा आत्मा असू दे आपल्यामध्ये. तर Amen. सुरुवात असा हात जोडून करून म्हणायची दे बाप्पा Because, माफ कर. see, some people say, काही लोक म्हणतात मी कुठं मर्डर केलं. And only murder is not फिर sin. अभी क्या मर्डर करने की राह देखे हम लोग क्या करें? Every day we do something or the other, even intentionally, हो. unintentionally, knowingly, unknowingly. अरे बेटा रोज आपल्याकडनं चुका होतात कळत न कळत बरंच काय आपल्याकडनं होतं. So start your morning by saying, तर Lord, सकाळ तुझी असं म्हणून सुरू कर. I start like this. मी असं करतो. Lord, प्रभू this is Peter हा पीटर coming before you. तुझ्या समोर आला. Father, दे बाप्पा forgive me क्षमा कर for all my sins. माझ्या सगळ्या पापांची. Intentional sin, जे काही पाप unintentional झाली sin, knowing मुद्दामून sin, झाली unknowing कळून sin. झाली न Forgive me. कळत झाली सगळ्या प्रत्येक पापाची क्षमा कर दे 1 बाबा. John 1:9. 1 योहान 1:9 Because you said, तू म्हणाला if I regard iniquity in my जर heart, माझ्या हृदयात मी पाप ठेवलं the Lord shall not प्रभू hear. माझा ऐकणार नाही मला क्षमा कर. इफ आय कन्फेस माय सिन्स यू आर फेथफुल. According to Psalm 51. स्तोत्र 51 Finished. बस. And then what happens? मग काय होतं? You already see God smiling in the morning. ऑलरेडी सकाळीच तुम्हाला देवाचा हसरा चेहरा दिसतो Amen. है ना. And then strength comes in the morning मग only. शक्ती सकाळीच येते. Otherwise, some people say, माहित नाही कोणाचं तोंड बघितलं हा सकाळी माहित नाही जा. काही लोकांचं नेहमी असं म्हणणं असतं सुबह सुबह किसका मुंह देखा मालूम नहीं दिन ही बहुत खराब गया. कुठलं गाढवाचं हम मुंह सिखा रहे हैं आज तोंड 35 बघितलं ईयर्स से माहित सिखा रहे हैं सुबह सुबह जीसस का मुंह देखने का. ऐसा हम कितना Amen. सालों से सिखा रहे हैं. फिर दिन अच्छा जाता है पण कळतंय अजून वळत कसं नाहीये. असं सकाळी डोळे चोळपा उठून निघून नाही जायचं. See, प्रश्न- so नाही, don't wait till everything is fixed for you. तर No. सगळं असं फिक्स्ड एकदम व्यवस्थित होईपर्यंत वाट नको बघू. Start rejoicing. आनंद करायला सुरुवात कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Because your joy is my कारण strength. तुझा आनंद माझी ताकद आहे. And I know there is joy in you आणि मला माहितीये तुझ्यात आनंद आहे. because कारण today morning आज सकाळी I repented. मी पश्चाताप केला Now that you are joyful, आणि आता तू आनंदी आहेस I'll receive the strength. तर मला शक्ती मिळणार. And I can do all things through Christ that strengthens me. आणि जो ख्रिस्त मला ताकद देणार त्याच्याद्वारे मी सगळं करण्यास समर्थ होणार. Amen. दिवसाची सुरुवात आणि दिवसाची अखेर अशी करा. And so you have got access to the joy of the Lord. म्हणजे मग देवाच्या आनंदाकडे जायला तुम्हाला प्रवेश मिळतो. Praise God. देवाला धन्यवाद. Did you understand now? समजताय का? The power behind joy. आनंदामागचं सामर्थ्य कळतंय का? That you don't need to weep the whole night and next day also. की संपूर्ण रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी दिवसभर रडायची गरज नाही. Bible says weeping may endure through the night. May endure. Means- बायबल म्हणतं रडणं कदाचित रात्रभर चालेल. कदाचित म्हणजे 8 तास पण जास्त झाले. हा खूप झाले खूप. Okay? Because supposing you start crying from 11 o'clock कारण समजा तुम्ही 11 वाजता रडायला सुरुवात केली. and morning is 6 o'clock. सकाळ झाली 6 वाजले. 7 hours you cried. 7 तास रडलात तुम्ही. That is a long time, he says. 7 तास म्हणजे खूप झालं But बेटा. आता तरी शांत राहा. आता शांत व्हा Because joy हा? should come in the morning. बाळा. आता शांत हो. सकाळ झाली आता सकाळी आनंद आला पाहिजे. So sometimes कधी कधी limit your crying, रडायला सुद्धा जरा लिमिट टाका. but exceed your joy. आनंदाला काही मर्यादा टाकू नका. आनंद भरघोस असू दे सारखा लिमिटलेस. रडण्याला थोडी मर्यादा द्या. Amen. And if you believe what I'm saying, आणि तुम्हा लोकांचा मी जे बोलतोय त्याच्यावर जर विश्वास that the असेल joy of the Lord is your की strength, प्रभूचा आनंद तुझी शक्ती आहे then shout a big amen. तर जोरात आमेन बोला. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. हालेलुया. You don't need to have a perfect day to have a powerful joy. परिपूर्ण दिवसाची काही गरज नाहीये सामर्थ्यवान आनंद मिळायला. दिवस कसेही असोत. Amen. Amen. Use your joy as a weapon against all evil. अरे त्या आनंदाला सगळ्या वाईटासमोर एक हत्यार म्हणून वापर ना. आनंद प्रभूचा आनंद. Amen. आमेन. Let tears come. Don't stop it. अश्रू येऊ देत. थांबवू नका. But they don't have to stay. पण त्या अश्रूंना राहू नका देऊ. Some people say, काही लोक म्हणतात
हंसी 2 दिन का जीवन है, हाँ. मेरा कायम का साथी है आश्रू. हो क्या असू Anything. असं 2 दिन का साथी है हसी हो का कोण रे हे आणा समोर माझ्या Some song also is there, I think. असं काहीतरी गाणं पण आहे. Amen. That अपना सच्चा साथी आंसू है. हो हाँ हंसी आहे क्या आहे आज है आहे, कल पण आठवण आता जाएगा. आहे पण आहे. See, don't believe in those dialogues. त्या सगळ्या डायलॉग वर विश्वास नाही ठेवायचा. Some people say, काही लोक म्हणतात don't laugh too much also, खूप हसायचं नाही हं? because you will surely cry. खूप हसलं की मग रडणार मग तुम्ही. कोण म्हटलं That हे सगळं? also is not true. तेही खरं नाहीये. The खूप joy हसायचं of नाही. the Lord is your strength. प्रभूचा- Rejoice in the Lord always. Always. Again And I say again I rejoice. say rejoice. प्रभूचा आनंद तुझी शक्ती आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा मी म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. बनताय Even if आपला तो joy, आनंद बनताय. even if joy starts small, आणि जरी तो आनंद छोट्या प्रमाणात असला ना it will make you strong. तरी तो तुला बलवान करतो. शक्ती Amen. देतो शक्ती. नाही एवढा का आनंद? अरे आमचे येशू जिवंत झालेले म्हणजे आम्ही आनंद करणारच. असं कसं Don't wait somebody to tickle you that you हो may ना, smile. कुणीतरी No. गुदगुल्या केल्यावरच मी हसते. आज कशाला ते? कुणीच गुदगुली केल्याने मग कसा असणार कसं मी? असणार मी? No. हो You का? smile because the joy of the Lord is your strength. अरे हस देवाचा आनंद तुझी ताकद आहे. गुदगुल्या केल्यावर कोणी हसत. Amen. आमेन. वा वा Always carry this joy in you. नेहमी हा आनंद तुमच्यात ठेवा. I rejoice because God has forgiven my sins. मी आनंद करतो का देवाने माझ्या पापांना क्षमा केलेली आहे. Not sin against Him alone, त्याच्या विरुद्ध फक्त केलेलं पाप नाही, but against the sins we have committed against one another जी काही also. पाप आपण एकमेकांच्या विरोधात पण करतो त्या सगळ्या पापांची त्याने मला क्षमा केली आहे. Because all sin is first and foremost against God. कारण प्रत्येक पाप पहिलं तर देवाच्या विरोधातच झालेलं असतं Even when we आपल्याकडून. hurt people, we have hurt God first and then we hurt the people. लोकांशी आपण वाईट वागताना सुद्धा लक्षात ठेवा पहिला आपण देवाला वाईट वाटेल असं वागतोय. Say, because David also said कारण दावीद पण in म्हणाला Psalm 51:4, स्तोत्र 51:4 against you and you only have I sinned. फक्त तुझ्या आणि तुझ्या विरुद्धच मी पाप केलंय देव बापा. Actually, he had sinned against Bathsheba. खरं म्हटलं तर बत्शेबेच्या विरोधात त्यांनी पाप केलेलं ना. He पण was तो देवाला म्हणतो- instrumental in killing her husband हा? also. बत्शेबेचा नवरा मारण्यात सुद्धा तो सहभागी होता. But what he said, पण काय म्हणाला? firstly against you I have sinned. पहिलं तुझ्या आणि तुझ्या विरुद्धच मी पाप केलंय देव बापा. Say, every sin that we commit, even against one another, firstly we have to ask God for forgiveness. प्रत्येक पाप आपण एकमेकांच्या विरोधात सुद्धा जे करतो ना पहिलं त्याची क्षमा देवाला मागायची. नाही नाही आपला अपसात झालाय देवाला काय देवाला No. सगळं माहिती असतं. And so every sin is rebellion against God's ways. तर प्रत्येक पाप देवाच्या मार्गाच्या विरोधात असलेला बंडखोरपणा आहे. And so if you have confessed with a true heart, तर खऱ्या हृदयाने जर तुम्ही कबूल केलं असेल you are forgiven. तर तुला क्षमा झालेली आहे. Amen. खऱ्या हृदयाने क्षमा मागितली असेल तर क्षमा झालेली आहे. आमेन. And so that's why Nehemiah said, now rejoice. म्हणून नेहमी त्यांना म्हटला अरे बाबांनो आता आनंद करा. Forget it now. आता सोडा ते. God's smile is enough for you. देवाचा हसरा चेहरा तुम्हाला बास आहे. देवाने आपल्याला क्षमा केलेली आहे. आता आनंद करा. See, because God's mercy is bigger than our mess. कारण देवाची दया आपल्या गोंधळापेक्षा फार मोठी आहे. And some will say, what if people don't forgive us? काही लोक म्हणतील मग नाही पण लोकांनी आम्हाला क्षमा नाही केली तर. Well, I know that's the hard part. मला माहिती आहे तो जरा एक अवघडच भाग आहे. Because people may not always forgive. कारण लोक आहेत. लोक कदाचित कधी कधी क्षमा नाही करणार They may आपल्याला. stay angry. लोक कदाचित आपल्यावरती चिडलेलेच राहतील कधी They may कधी. not even want to talk with us. लोक आहेत ना तर लोकांची मर्जी मेरी मर्जी तसं लोक कदाचित तुमच्याशी नाही बोलणार But कट्टी God करतील says- राग करतील पण ते म्हणतो You can still rejoice. तू तरी आनंद कर Because you have asked for forgiveness. कारण तू क्षमा मागितलेली आहे. So whether they talk or not, whether they talk with you or not, the whole lifetime also, you don't have to be crying over it. मग तू रडत बसायची गरज नाही. तुला क्षमा झालेली आहे. मग ते बोलो न बोलो ते चिडके असो हसके असो रडके असो काय असो They may not even want to talk to you. आणि कदाचित त्यांना तुझ्याशी बोलायची इच्छा पण होणार नाही. But God says, ते म्हणतो your heart is clean now. तुझं हृदय स्वच्छ आहे ना. Now rejoice. आता तू आनंद Go कर. eat and drink जा now. तू खा पी तेलकट Because- खा गुळचट पी. My smile is there. माझा हास्य आहे ना. His smile is not there. Her smile is not there. Forget it. My smile is there for you. तो तुला बघून हसत नाही ही तुला बघून हसत नाही. ठीक आहे जाऊ दे ना मी हसतोय ना. Because कारण your joy comes from knowing you are right with God. तुझा आनंद कशात नाही येतो किंवा यायला हवा मी देवासमोर माझं जीवन बरोबर करून घेतलेलं आहे. Amen. त्यातनं तुझा आनंद यायला हवा. प्रभू समोर लप्पाछप्पी नाही पाहिजे. जे असेल ते प्रभू समोर सरळ पाहिजे.
जिथं माफी तिथं माफी, तिथं सॉरी सॉरी. So your forgiveness from God is not controlled by someone else's feelings. तर देवाकडनं तुझी क्षमा जी आहे त्याच्यावर कोणाचाही कंट्रोल आणि ताबा नाहीये. It is not controlled by anybody's feelings. त्याच्यावरती कोणाच्या भावनांचा ताबा नाहीये की ह्यांना असं वाटलं त्यांना असं, त्यांना कोणाला काही वाटो, तू देवासमोर पश्चाताप करून माफी घेतलीये ना, से- माफी मिळाली. His feelings may change from लोकांच्या time to time. लोकांच्या भावना बदलू शकतात. लोक आहेत, त्यांना आज असं वाटतं तर उद्या तसं वाटतं. So it's not controlled by someone's feeling. तर ते काही कुणाच्या भावनांद्वारे नियंत्रित नसतं. Say, because it doesn't say the joy of the people is your strength. लोकांचा आनंद तुझी शक्ती असं लिहिलेलं नाही. It says the joy of the Lord. प्रभूचा आनंद, प्रभूचा, लोकांचा नाही, प्रभूचा. Make God happy. पहिलं देवाला खुश कर. Because even after asking for forgiveness, some people will not forgive you. कारण कधी कधी ना काही लोकांना आपण क्षमा मागितली तरी ते तुम्हाला कदाचित क्षमा करणार नाही. यू नेव्हर नो. And then you feel very sorry. मग तुम्हाला वाईट वाटतं, guilty. तुम्हाला अजून दोषी वाटतं. You cannot move forward in life. तुम्हाला पुढे जाता येत नाही. मैंने इतनी माफी मांगी, इतनी बार सॉरी बोला, फिर भी मुझे माफ नहीं कर रहे. So, ते अजून जब एक तक वो bitterness. माफ नहीं करता है, मैं ऐसा ही खड्डे में बैठूंगा. हो का? No, that is not right. नको ना पण कशाला. See, because the Bible says the joy of the Lord is your strength. कारण बायबल म्हणतं प्रभूचा आनंद तुझी ताकद है. तेरे तरफ से हिसाब क्लिअर कर ले, तेरे मन में खोट मत ला. आणि असं जर प्रत्येकाने केलं किती छान. See, doesn't say joy of the people. लोकांचा आनंद माझी ताकद आहे असं लिहिलेलंच नाही. It doesn't say the approval of others, आणि लोकांनी दिलेली मान्यता माझा आनंद आहे असंही नाही. but the joy that comes from the Lord. पण प्रभूकडून जो आनंद येतो तो माझा आनंद. Amen. Yes, we try to make things right. हा अर्थातच आपण सगळं काही ठीकठाक लोकांमध्ये एकमेकांमध्ये ठीकठाक करायचा प्रयत्न तर करतो. We ask others for forgiveness. आपण इतरांना जाऊन सॉरी पण म्हणतो, माफी पण मागतो. If we hurt them, we apologize. आणि त्यांना वाईट वाटेल असं काही वागलो असू तर आपण जाऊन माफी मागतो. आपण म्हणतो चलो लेट्स फॉरगेट And we एव्हरीथिंग. also change our ways. आणि आपण आपले मार्गही बदलतो. And that's part of true repentance. खऱ्या पश्चातापाचा तो एक भाग आहे. But even after doing all that, they don't forgive you. पण ते सगळं केल्यानंतर सुद्धा जर त्यांनी तुला क्षमा केली नाही God still तर says, देव तरी म्हणतो you are my child. तू माझा आहेस, You have turned back. तू परत आलायस. Like the prodigal, you came back. उद्या मुलासारखा तू परत I आलायस. forgive you. मी तुला क्षमा केली. You are clean. तू स्वच्छ आहेस. Now you have to walk in joy. आता तू आनंदात चाल. बस Now you walk in joy. आता तू आनंदात चाल. Even if the other person stays upset all his life, आणि तो समोरचा माणूस आयुष्यभर जरी नाराज राहिला ना, even if they stop trusting you, आणि जरी त्या समोरच्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवणं बंद केलं, God's forgiveness is enough to lift you up. देवाची क्षमा पुरेशी आहे तुला परत वर आणायला. देवानी तुला क्षमा केलंय ना, बहुत हो गया. आमेन. See, you know, Peter had denied 3 times. पेत्राने 3दा येशूंना नाकारलं ना. Not just once or twice, but 3 times. एकदा दोनदा नाही, 3दा नाकारलं पेत्राने येशूंना. That man who said, I will never leave you, Lord, जो पेत्र एकदा म्हटला होता की प्रभू मी तुला कधी सोडणार नाही, he ended up saying, I don't know the Lord. असं म्हटला तो की या प्रभूला मी ओळखतच नाही. Amen. And when the rooster crowed, आणि जेव्हा तो कोंबडा हरवला, Bible says, बायबल म्हणतं Peter remembered Jesus' words. पेत्राला येशूंचे शब्द आठवले. And what did he do? आणि त्याने काय केलं? He went out गेला. and wept bitterly. बाहेर जाऊन खूप रडला. See, दाटलेल्या आसमांनी मी he तुला wept पाहतो. bitterly. खूप रडला. He was broken. रडला, तो तुटला. Amen. आसू आ गए, He आसू was अपने आंसू. ashamed of himself. त्याला लाज वाटली स्वतःची. His heart was shattered. त्याचं हृदय विखरलं. And he went back to what he knew best. आणि मग त्याला जे माहित होतं, जे त्याला चांगलं करता यायचं त्यात तो परत गेला. That is fishing. मासेमारी त्याला चांगली करता यायची त्यात तो परत गेला. Not because he missed fishing with all his heart. आणि मासेमारीची त्याला फार आठवण यायची म्हणून नाही. Something he has to do. काहीतरी आता To करायला divert हवं his ना. attention. आता लक्ष कुठेतरी दुसरीकडे लावायला काहीतरी केलं पाहिजे. And then somewhere he thought, मग कुठेतरी त्याला वाटलं असेल maybe I'm no longer worthy to serve. आता कदाचित माझी लायकी नाही की मी सेवा करावी. मी I don't know how I will face Jesus. आणि मला माहित नाही आता येशूंच्या समोर मी काय तोंड घेऊन जाणार. But Jesus wasn't done with him yet. पण येशूंचं काम संपलं नव्हतं त्याच्या सोबतचं. Because after the resurrection, कारण पुनरुत्थानानंतर Jesus didn't first go to kings or temples. येशू पहिले राजांकडे किंवा मंदिरात गेले नाहीत. He went looking for the broken fisherman. तुटलेले मासेमारी करणारे जे ते त्यांच्याकडे गेले. Because he repented
कारण पश्चाताप केला होता ना त्यांनी. Any repentant heart God sees first. कुठलंही पश्चातापी हृदय प्रभू पहिलं बघतो. पण जी उर्मट गुरमट हृदय जी असतात ना ती देवाला आवडत नाही. Peter was hiding in the boat. पेत्र नावेत लपलेला, He was still wounded inside. अजूनही आतून जखमीच होता. But when the disciples saw someone on the shore, because it was very early morning, पहाटे पहाटे हे सगळं झालं आणि शिष्यांना जाणवलं की कोणीतरी येत आहे. John whispered in the ear of मग Peter, योहान त्याच्या कानात कुजबुजला, Peter, पेत्रा it is the Lord. प्रभू आलेत, It is Jesus. येशू परत आलेत. And Peter, आणि मग पेत्र, that same Peter who sank in the sea once, तोच पेत्र जो एकदा समुद्रात बुडत होता and Jesus saved him, आणि येशूनी त्याला वाचवलं, now jumped into the water. आता पाण्यात त्याने उडी मारली. He jumped into the water. त्या पेत्राने आता पाण्यात उडी मारली. Say, your repentance will keep you floating. You will never drown. तुझा पश्चाताप तुला तरंगत ठेवेल. Because the तू नाही joy बुडणार. of the Lord is your strength. कारण प्रभूचा आनंद तुझी ताकद आहे. तुझा पश्चाताप तुला तरंगत ठेवेल, तू बुडणार नाहीस. Yes. पश्चाताप, No hesitation. अजिबात डगमगणं नाही, No explanation. अजिबात स्पष्टीकरण नहीं कि नहीं फिर ऐसा हो गया इसलिए मैं ऐसा करा इसलिए मैं बोल दिया. That jump itself was his repentance. ती जी उडी त्यांनी मारली ना पाण्यात, तोच पश्चाताप होता. That jump in the water and moving towards Jesus was repentance. त्यावेळेला पाण्यात त्यांनी जी उडी मारली आणि तो येशूकडे निघाला, तोच पश्चाताप होता. I mean, you couldn't see the tears because the tears were mingled in the water. आय मीन अश्रू तुम्हाला दिसणार नाहीत कारण अश्रू त्याचे समुद्राच्या पाण्यात मिसळले. Amen. खारट पाण्यात खारट अश्रू पण गेले. And then when he came up dripping with that water, आणि त्या पाण्याने भिजलेला जेव्हा पेत्र बाहेर आला, he saw Jesus. त्याला येशू दिसले. And what did Jesus do? आणि येशूनी काय केलं? He wanted to hide his face from Jesus. येशूंपासून पेत्राला चेहरा लपवायचा होता. But did Jesus scold him? पण येशू त्याला ओरडले का? No. नाही. Why? का? Because he wept bitterly. कारण तो खूप रडला, खूप रडला. And he took the right direction. आणि त्याने योग्य दिशा धरली. He came to meet Jesus. येशूंना भेटायला आला. Did Jesus say, didn't I tell you so? येशू त्याला म्हटले का मग असं की तुला मी म्हटलो होतो ना, I told you so, you will do it. तुला बोललेलो ना मी, तू असं बघितलं कर. ना कोण कोण खरं बरोबर आहे. बोलतो? खरं कोण बोलतं कळलं ना. Sometimes we do that. कधी कधी आपले असंच असतं. बघितलं मी सांगितलं होतं तू ऐकतच नाही का? नाही पण एवढं डिवचायची काय गरज आहे? आता पश्चाताप करत सॉरी म्हणत तो आलेला आहे ना, माफी दे ना बाबा. So what did Jesus do? येशूंनी काय केलं? He prepared breakfast for them. न्याहारी तयार केली, नाश्ता. आजा बैठ, आपण एक साथ खाएंगे. Remember Nehemiah, go and eat the food. मग परत नेहम्याची आठवण येते ना. नेहम्या काय म्हटलं लोकांना, चला तेलकट गुलचट खाऊन घ्या सगळ्यांनी. Jesus मजा. cooked fish on the fire. येशूंनी मासा आगीवर घेतला And then आणि मग he called Peter close, पेत्राला जवळ घेतलं. not with judgmental eyes, न्याय करायला नाही, but with joyful eyes. आनंदी डोळ्यांनी. With joyful eyes. न्याय भरलेल्या डोळ्यांनी नाही, आनंदी डोळ्यांनी येशूंनी पेत्राला जवळ घेतलं की आजा मेरे पास आजा. And then Jesus said, मग येशू त्याला म्हणाले, Peter, पेत्रा do you love me? माझ्यावर प्रेम करतो का? He said, yes, Lord. हा, येस. You know I do, I love you. नाही नाही, तुला माहित आहे ना प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण थोडं flesh weak आहे माझा. हा देह दगाबाज, But I love you. पण माझं My तुझ्यावर, heart is for you, Lord. माझं हृदय तुझ्यासाठी. I make mistakes, but my heart is full of love. माझ्याकडनं चुका होतात पण माझं हृदय खूप प्रेमाने भरलं Okay, तुझ्यासाठी. okay. ठीक आहे ठीक आहे, Then feed my sheep. जाऊन माझ्या मेंढरांना चार. Because Peter saw the smile on the face of Jesus. कारण पेत्राने येशूंच्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं And that smile said, I forgive you. आणि ते हास्य म्हणत होतं, जा मी तुला माफी दिली, See, मी तुला क्षमा केली. हालेलुया. Jesus didn't tell him, I forgive you, Peter. येशू त्याला बोलले नाहीत की पेत्रा मी तुला क्षमा करतो. Did Jesus say, I forgive you, Peter? येशू बोलले का शब्दांनी की No. मी तुला क्षमा करतो पेत्रा? How did Peter know that Jesus forgave मग him? पेत्राला कसं कळलं की येशूंनी मला क्षमा केली आहे? The smile on his face, चेहऱ्यावरचं हास्य, the joy of the Lord. प्रभूंचा हसरा चेहरा, प्रभूचा आनंद. Because that smile said, I forgive you. कारण ते हास्य त्याला म्हणून गेलं की मी तुला क्षमा You are केली. still mine. तू अजूनही माझा आहेस. You are not finished. तू अजून I संपलेला have not नाही. finished with you. अजून माझं काम तुझ्या बरोबरच You संपलेलं are नाही. just getting started. आता कुठे तुझी सुरुवात होतीये. And that moment, तो क्षण the smile of the Lord प्रभूचं हास्य became his strength. त्याची शक्ती बनला That joy became his fuel. आणि तो आनंद त्याचं इंधन बनला. Peter got up from the breakfast मग पेत्र उठला नाश्ता करून
ते नाश्ता त्याला ताकद नाही दिलं. Try to हास- understand. It is समजून the घ्या. smile of Jesus. त्या ब्रेकफास्ट मधून शक्ती नाही आलेली, त्या न्याहारीतनं नाश्त्यातनं शक्ती नाही आली. प्रभूच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, त्या आनंदाने त्याच्या शक्ती आली Amen. की मेरा प्रभू खुश, मैं मैं खुश. खुश. Amen. मेरा प्रभू नाराज, मैं नाराज. He didn't walk. He walked bold. तो धाडसाने चालला, फक्त चालला From नाही. that time, he just went back. आणि तिथून तो गेला, मग His walk changed त्याची completely. चाल बदलली He said, you know, Jesus forgave me. आणि म्हणाला, माहितीये तुम्हाला, येशूंनी मला क्षमा केली. John, did you see it? अरे जॉन, बघितलं का तू? Did you see the way he smiled at me? पाहिलं कसं गुरुदेव मला बघून हसले? That smile picked me up. त्या हास्याने मला उचललं. लव लिफ्टेड मी, लव लिफ्टेड मी, वेन नथिंग एल्स कुड हेल्प, हिज लव लिफ्टेड मी. देयर इज अ सॉन्ग. Say, त्याच्या प्रेमाने मला उचललं, त्याच्या प्रेमाने मला उचललं. आणि कशातून जेव्हा मला मदत होईना, त्याच्या प्रेमाने मला उचललं. जेव्हा सगळ्यांनी सोडलं. and on that Pentecostal day, आणि मग त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी Peter stood up पेत्रसे उभा राहिलाय and he said, आणि बोलला. that smile gave me the strength to preach the gospel. त्या हास्याने आता मला सुवार्ता गाजवायची ताकद दिली. नाउ आय एम अनस्टॉपेबल. आता मला कोणी थांबवू नाही शकत. And he preached the gospel with that picture of Jesus' smile in his mind. आणि त्याच्या मनात येशूंचा तो हसरा चेहरा घेऊन त्याने सुवार्ता त्या दिवशी पहिल्यांदा गाजवली. And that stayed in his heart till his death. आणि ते हास्य त्याच्या हृदयात कायम राहिले. That image of the smiling Jesus. त्या हसऱ्या येशूंच्या चेहऱ्याची छाप त्याच्या हृदयात आमरण राहिली. That forgiving Jesus. जे क्षमा करणारे येशू That never left his heart after that. कधीही त्याच्या हृदयाला ते सोडून नाही. Every time the enemy whispered, ज्या वेळेला शत्रू बोलला, you denied him, you denied him, you denied him, you तू denied him. तू पापी आहे, तू पापी आहे, तू त्याला नाकारलं. Peter remembered, yes, I denied him, yes, I denied him, yes, I denied him. हो मी नाकारलं, हो मी नाकारलं. But he हो, smiled at me, पण तो मला बघून हसलाय and his joy has become my strength. आणि त्याचा आनंद माझी ताकद झाला है. भले आज दुनिया बोले तू खराब है, मेरा प्रभु बोलता है तू शुरू रह. I don't care anymore. That same Jesus is looking at you today. तेच येशू आज तुझ्याकडे बघतायत. Maybe you have neglected your prayer time. कदाचित तू प्रार्थनेकडे दुर्लक्ष Maybe केलं, you have neglected his voice. कदाचित त्याच्या वाणीकडे तू दुर्लक्ष केलं असेल. रोज Maybe- काय प्रेयर, रोज काय ये, Maybe you feel far away. तुला असं वाटत You have असेल failed. मी लांब गेलो, मी एकदम अपयशी आहे. But Jesus has written it. येशूंनी लिहिलंय, If we confess our sins, आपण जर आपलं पाप कबूल he केलं, is faithful and just तो विश्वासू आणि न्यायी to आहे forgive us our sins. आपल्या पापांची आपल्याला and क्षमा cleanse us करायला from all unrighteousness. आणि आपल्या सगळ्या अधार्मिकतेपासून आपल्याला साफ करायला. Even David banked on that smile. दावीद पण त्याच हसऱ्या चेहऱ्यावर सेवा करायचा He continued to be a king आणि राजाच राहिला तो. even after committing that big blunder एवढं मोठं पाप त्याच्याकडनं झालं तरी because सुद्धा. of the smile of God. पण तो देवाच्या चेहऱ्यावरचा तो हसरा चेहरा तो राजा बनून करत राहिला. That's why he wrote in Psalm 51:17, म्हणून स्तोत्र 51:17 त्यांनी लिहिलंय, a broken and a contrite heart, O God, you will never despise. तुटलेल्या हृदयाला आणि भग्न आत्म्याला तू कधी तुच्छ मानत नाही. वो अनमोल हीरा है जो रिपेंट करके वापस आए. Psalm 103:12. स्तोत्र 103:12. As far as the east is from the west, so far as he removed our sins from us. पूर्वेकडून पश्चिम जेवढी लांब आहे तेवढं त्याने आपलं पाप आपल्यापासून लांब केलंय. Though your sins are like scarlet, जरी तुझी पाप लाखेसारखी लांब they असली, shall be as white as snow. तरी ती बर्फासारखी पांढरी शुभ्र होती. Isaiah 1:18. यशाया 1:18. So what you should do? काय करायचं मग तुम्ही? Repent, पश्चाताप करायचा, return, परत यायचं, run like Peter, पेत्रासारखं धावायचं jump into the sea. आणि समुद्रात उडी When मारायची. you do that, असं केलं look for that smile, की तो येशूंचा हसरा चेहरा शोधायचा. not one of anger, रागीट नाही but of grace. पण कृपेचा, Praise God. तो हसरा. आमेन.
Because once you see that joyful face, you will have strength. कारण एकदा तो हसरा चेहरा तुला दिसला की तुला शक्ती मिळेल. Because you will say, कारण तू म्हणशील I will rise and go in the strength of my मी God. आता वर येणार आहे, उत्कर्षाला येणार आहे, देवाच्या शक्तीत मी पुढे जाणार आहे. Amen. Amen. Not only today, but for the rest of my life. आणि फक्त आज नाही, आता आयुष्यभर, आता आमरण मरेपर्यंत. If I am doing such a ministry today, आज अशा पद्धतीची सेवा मी करतोय it's only because of the joy of the Lord. प्रभूच्या आनंदामुळे. बरं का, फक्त प्रभूच्या आनंदामुळे, फक्त प्रभूच्या आनंदामुळे. कोणाच्या प्रोत्साहनाने, एनकरेजमेंटमुळे, कोणाच्या सल्ल्यामुळे, कोणी गोड बोलतं वगैरे वगैरे काहीही नाही. वो मुझे देख के हंसता है, वो मेरी ताकत बनती है. मैं आगे जाता हूं. I have an image of his smiling face, not a judgmental face. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याची एक प्रतिमा माझ्यात आहे, न्यायदंड देणाऱ्या चेहऱ्याची नाही. आणि रोज सकाळी ती प्रतिमा मी घेतो. Yes. रोज सकाळी. Because if I had the image of a judgmental face, I wouldn't do this ministry. आणि न्यायदंडाचा जर चेहरा माझ्या समोर असता सारखा, तर मी कधीही सेवा करू नसतो शकलो. One smile from Jesus can lift your whole life. येशूंचं एक हास्य तुझ्या आयुष्याला परत वर आणेल. Your failure is not your end. तुझा अपयश तुझा अंत नाहीये. It's a new beginning. नवीन सुरुवात आहे. Amen. आमेन. Praise God. आमेन. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, अभी तो शुरुआत हुई है. Because joy always shows that you have faith. आनंद नेहमी दाखवतो की तुमच्यात विश्वास आहे. जे आनंदी चेहरे असतात ना बिलीव्हर लोकांमध्ये, त्यांना बघून म्हणायचं हे बिलीव्हर आहेत. Now some will ask, how did Nehemiah know God was happy to welcome them? आता काही लोक विचारतील परदाणी की नेहमाला कसं कळलं देव आनंदी आहे. Nehemiah knew God from the word of God. नेहमायाला देवाच्या शब्दातनं कळला होता. Because that time Jesus was not there to see the face of Jesus, whether he is smiling or कारण not. त्याला येशू नव्हते, तो जुना करार होता, तर येशूंचा चेहरा कसा तो हसरा बघणार आहे. See? How did he know? मग नेहमाला कसं कळलं की देव आनंदी झालाय. Because कारण the word said so. शब्द बोलला. Because God had made a covenant with Israel. देवाने इस्रायलशी करार केला होता ना. He had said, बोलला होता देव, even when they are unfaithful, जरी ते बेईमान राहिले, even if they fail, जरी ते अपयशी झाले, I will remain faithful to Israel. मी इस्रायलशी विश्वासूच राहणार. In Deuteronomy 30:1-3, अनुवाद 30वा अध्याय 1-3 वाचा. Nehemiah knows that truth. आणि नेहमायाला हे सत्य माहित होतं. And God always sent prophets to warn them. आणि देवाने नेहमी संदेश ते पाठवलेच होते जुन्या करारात त्यांना सूचना द्यायला, That come back, God is calling you, come back. वॉर्निंग द्यायला की परत या, देव हाक मारतोय, परत या. Amen. जसं योना पण गेला निनवे देशामध्ये, देवाने पाठवलं ना त्याला की त्यांना सांग पश्चाताप करा. Say, and through the word of God he came to know. आणि देवाच्या शब्दातून वचनातून नेहमायाला कळलं. We also know in 2 Chronicles 7:14, आपल्याला पण माहिती आहे 2 इतिहास 7:14. if my people who are called by my name humble themselves, pray, seek my face, turn away from the wicked ways, then I will forgive their sins and heal heal their land. जर माझ्या लोकांनी जे नम्र आहेत मनोभावे मला शोधलं, तर त्यानंतर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्या देशालाही आरोग्य देईन, त्यांना क्षमाही करीन. Praise God. 2 इतिहास 7:14. Are you getting me, people? कळतंय का? Huh? हा? So keep this joy always alive. तर हा आनंद नेहमी जागृत ठेवा, Always smile, नेहमी हसतमुख no जगा matter बेटा. what the condition is. अवस्था काही असो, तिकडे काही होऊ दे, ते वाक्य माझं नेहमी लक्षात ठेवा. कुछ भी हो गया तो कुछ भी नहीं होता, क्योंकि जीसस अपने साथ है. In the natural, नैसर्गिकात, in the mess, you cannot smile. बर्बादीत नैसर्गिक राहटीप्रमाणे आपल्याला हसता येत नाही कारण आपण बर्बाद झालोय. But if you smile by faith, पण जर विश्वासाने हसलो, the joy of the Lord will become your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद बनेल. Amen. Thank you, आमेन. आमेन. हालेलुया. What a message, pastor. One of the classic. Now you know where to apply Nehemiah 8:10. कळलं? नेहमाया 8:10 कुठे कधी कसं वापरायचं कळलं? Thank you, Jesus. The joy of the Lord Lord is my strength. The joy of the Lord is my strength. Hallelujah. The joy of the Lord is my strength. The joy of the Lord is my strength. Amen. Again. Hallelujah. The joy of the Lord is my strength. The joy of the Lord is my strength. The joy of the Lord is my strength. The joy of the Lord is my
The joy of the Lord is my strength. 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 The devil doesn't like it. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The joy of the Lord is my strength. Once again. The joy of the Lord is my strength. 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 Once again. The joy of the Lord is my strength. 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 The devil doesn't like The it. devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The joy of the Lord is my strength. The devil doesn't like it. एक मिनट वो हा 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 करते हैं ना, उस टाइम सब लोग हा 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 करना है, करेंगे फिर मजा आएगा. हम देखेंगे ये लोग कैप्चर भी करेंगे, थोड़ा दिखा भी देना बेटा. चलो 1 2 3. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The joy of the Lord is my strength. once again. The devil doesn't like The it. devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The devil doesn't like it when we laugh. Ha ha ha. The joy of the Lord is my strength. He gave me living water. Ha 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 ha. Yes, my Lord. He gives me living water. The joy of the Lord is my strength. He gives me living water and I thirst no more. He gives me living water and I thirst no more. He gives me living water and I thirst no more. The joy of the Lord is my strength. He gives me living water. He gives me living water and I thirst no more. He gives me living water and I thirst no more. He gives me living water and I thirst no more. The joy of the Lord is my strength. 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 Hallelujah. The joy of the Lord is my strength. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Your one smile is enough for us. तुझं एक हास्य आम्हाला भास आहे My देवा. life will be made. आमचं जीवन बनेल I will start moving. आणि मी पुढे जाईन, I will build. मी बांधीन. Only your smile is enough, Lord. फक्त तुझा हसरा चेहरा मला भास आहे. Thank you, Jesus. आमेन. हालेलुया. Now come on, say. आता म्हणा, Let us practice now. आता आपण प्रॅक्टिस करू. Lord, म्हणा, प्रभू I'm sorry मला माफ कर, for all my sins माझ्या सगळ्या पापांची क्षमा that I कर, have committed जी मी पाप केली आहेत against you, तुझ्या विरोधात against anyone. आणि कोणाच्याही विरोधात. If I have broken somebody's heart, कोणाचं हृदय जर मी तोडलंय, I'm sorry, Lord. माफी देतो प्रभू, मला माफ कर. If I get a chance, I will reconcile with them. मला संधी मिळाली तर मी जाऊन त्या लोकांशी समेट करीन, But I want to make amendments with you first. पण मला पहिलं तुझ्याशी दुरुस्ती करायची आहे. I'm sorry, Lord. मला माफ कर दे बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for forgiving धन्यवाद. me, Lord. मला क्षमा केलीस. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now, आता Lord, प्रभू, let your joy become my strength. तुझा आनंद माझी ताकद बनव. Let your joy become my strength. तुझा आनंद माझी ताकद बनव. See, now the strength is going in you. आता बघा कशी शक्ती जाते तुमच्यात. Strength doesn't mean you will have answers overnight, आणि शक्ती आणि ताकद म्हणजे तुम्हाला एका रात्रीत सगळी उत्तरं मिळणार असं नाही, but पण you are on the way to तुम्ही receiving your blessing. आता मार्गाला लागलाय. अभी गाडी रस्ते पे आ गई बेटा.
अभी ब्लेसिंग आएगा. Amen. Amen. Now with that strength, आता त्या शक्तीनं you can move forward in life. तुम्हाला आयुष्यात पुढे जाता Say. येईल. हालेलुया, हालेलुया, आमेन. One Marathi song is there. What is that? Devas takat strength de. What is it? One. I mean, प्रभू it's का a आनंद. worldly song, प्रभू but अच्छा वर्ल्डली सॉन्ग हाँ. मराठी Marathi. I just long time. I don't know. I just don't remember. I have come to your door and then you strengthen me. Something is there in Marathi. तुझा दारा जवळ देहा देहा देहाची हाँ, something like that. देहाची तिजोरी. I don't know. Is it strength is there in that word? नो No, it's not there. Okay. Huh? नो नो Ah, No, ha. no. There ते is नव्हे. strength. Ha, there is. पण त्यात ताकद कुठे आहे? नाहीये. देहाची तिजोरी No, no. भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा. There is no strength in it. नाही they कडव्यात don't असली know. तर माहित नाही हा, okay. पण ह्यात मुखड्यात तरी नाही. Maybe we know it. And Marathi song that too, pastor, Praise. and that too from the world. Amen. Amen. Say, God is the strength of our life and our portion forever. देव आपल्या आयुष्याची ताकद आहे, हृदयाची ताकद आहे, I can- आयुष्याचा कायमचा वाटा. मी नेहमी काय म्हणते, मी इस्टेटीत देव सोडून जाणार आहे. कोणाला माझी इस्टेट हवी असेल, मोस्ट वेलकम. Because we all need strength. आपल्या सगळ्यांना All of शक्तीची us. गरज आहे. सगळ्यांना We all need strength. आपल्याला सगळ्यांना शक्तीची गरज आहे. Things are bad. कारण गोष्टी वाईट It's आहे. getting worse. काळ तर इतका वाईट आहे ना, इतका काळ वाईट, दिवसेंदिवस वाईट. We need the strength of God to प्रभूच्या survive. शक्तीची गरज आहे आपल्याला. Amen. आमेन. Let me pray for you. प्रार्थना करतो तुमच्यासाठी. If anyone is feeling weak देव tonight, बाप्पा, आज कोणाला अशक्त वाटत असेल, you fill them up, Lord, with your तू strength. त्यांना भर प्रभू, त्यांना See, भर. And those who are feeling very weak today ज्या लोकांना आज खूप अशक्त वाटतंय, are drained down, अगदी गळून गेलेत, feel like not getting up from the ashes. ज्यांना असं वाटतं की राखेच्या ढिगातनं मी उठूच नाही, I will give up. आता मी हार मानणार, I will नको die. मला, मी सोडून जाणार आहे, मला नाही करायचं. Let me tell you, मी सांगतो, the joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद बेटा तुझी ताकद आहे. I'm going to pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. Father, I pray for all of these people. देव बाप्पा, या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Some of them are weakened त्यांच्यातले काही जण अशक्त पडले, because of pressure. कारण दबाव आहे, Pressure at home, pressure at work, घरी प्रेशर आहे, कामावर प्रेशर आहे, things that are not happening, काही गोष्टी घडत नाहीयेत, doors that are not काही opening दारच उघडत नाहीयेत, because the body is becoming weak, शरीर पण अशक्त होत आहे and that's why they are losing their आणि strength. म्हणून त्यांची सगळी ताकद निघून चालली. But now I pray, पण आता मी प्रार्थना करतो, let your strength come into all of them तुझी शक्ती त्यांच्या सगळ्यांमध्ये येऊ दे. right now. आता वेळेला In the name of Jesus, येशूच्या नावात receive the strength of God. देवाची ताकद स्वीकारा. Let the joy of the Lord become your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद बनवू दे. Come on now, say it by faith. म्हणा आता विश्वासाने, The joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. The joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी शक्ती The आहे. joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. Nehemiah looked at all the children of Israel नेहमाने सगळ्या इस्रायली मुलांकडे, लोकांकडे पाहिलं and he said, आणि नेहमाया म्हणाला, enough of weeping, बास आता रडायचं बंद enough करा. of being sorrowful for your sins. बास आता स्वतःच्या पापांविषयी एवढा शोक आणि दुःख करणं बास. Get up from your ash. उठा राखेतून. I know you have nothing now मला माहितीये तुमच्याकडे आता काही नाही, because you have come from exile. कारण की तुम्ही आता कुठे बंधनातनं सुटून आलाय. You have to start a new life. तुम्हाला नवीन जीवन आता सुरू करावं You लागणार feel very weak, तुम्हाला अशक्त वाटतंय, but don't worry. पण काळजी करू नका. The joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. God is joyful with your देव repentance. तुमच्या पश्चातापावर आनंदी आहे And now he has accepted you. आणि आता देवाने तुला स्वीकारलंय. Stop crying. आता रडणं बंद कर. Go and eat food. जा जाऊन जेव, Eat well. जा जाऊन सगळ्यांनी तेलकट खा, गुळचट Drink खा, well. छान खा प्या, And go and give to those who don't have. आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना वाटा. The whole camp should be rejoicing संपूर्ण छावणी आनंदात पाहिजे, because कारण God is going to help you rebuild your देव life. तुम्हाला तुमचं जीवन परत बांधायला And मदत that's what करणार I'm आहे. saying like Nehemiah to you. आणि नेहेमायाप्रमाणे मी तुम्हा लोकांना आज हे सांगतोय, Start building your life. तुमचं जीवन परत बांधायला सुरू करा. Pick up all the broken fragments चला of your चला, life. तुटलेले सगळे भाग आयुष्याचे परत उचल, Start moving forward. परत पुढे चल. God will give you the strength देव to तुला ताकद accomplish. देईल, देव तुला शक्ती देईल. You will make life.
आणि नक्की तुझं जीवन घडणार, Things will change in your गोष्टी life बदलणार तुझ्या जीवनात, because God's strength is enough for कारण you. देवाची ताकद तुला पुरेशी आहे. Thank you, Jesus. धन्यवाद देवा. Thank you, Father. आमेन. Say thank you, Lord. म्हणा धन्यवाद येशू. I receive it by म्हणा मी faith स्वीकारत आहे विश्वासाने in Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and आमेन. amen. Praise आमेन. God. Please be seated. देवाला धन्यवाद. सर्वांनी खाली बसा प्लीज. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये यावेळेला फिरेल. सगळ्यांना निवेदन आहे, प्लीज खाली बसा. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हा दिवस प्रभूचा आहे, उल्लास व आनंद करू, हा दिवस प्रभूचा आहे, उल्लास व आनंद करू, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ तो यीशु देव युग युग है, तारक तो सामर्थ तो यीशु देव युग युग है. आहा हालेलुया, ओहो होसाना, आहा हालेलुया, ओहो होसाना. Hallelujah, 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 hallelujah. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती गाऊ, चला हो आता त्याकडे महिमा स्तुती गाऊ. किती थोर तो दे, सर्वस्व आपणा दिले, किती थोर तो दे, सर्वस्व आपणा दिले. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग. हालेलुया. तारक तो सामर्थ तो यीशु दे युग युग. हालेलुया, ओहो होसाना, हालेलुया, ओहो होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो, शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ तो यीशु देव युग युग है, तारक तो सामर्थ तो यीशु देव युग युग है. आहा हालेलुया, ओहो होसाना, आहा हालेलुया, ओहो होसाना. Hallelujah, 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 hallelujah.
दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू, हालेलुया. युग युग धन्यवाद येशू. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युग युग हे. हालेलुया. ओ होसाना. हालेलुया. ओ होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. यीशु के पास आओ, यीशु के पास आओ और आनंद को अपनाओ. यीशु के पास आओ और आनंद को अपनाओ. आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. आशीष को देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे करेंगे. हालेलुया. थँक यू जीसस. प्रभू का आनंद आहे मेरी ताकद. हालेलुया. जसा नेहम्याशी देव बोलला तसंच आज आपल्या बिशप पीटरांशी देव बोलला आणि त्यांचं वचन आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे की आपण सदैव प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण सगळे मिळून प्रार्थना करूया दानर्पणासाठी. धन्यवाद येशू. देवापा खरोखरच तू महान परमेश्वर आहेस आणि आमच्याशी बोलणारा देव आहेस. आज पुन्हा एकदा तू आम्हाला सांगितलंस आम्ही जरी चिंतेमध्ये काळजीमध्ये टेन्शनमध्ये असलो तरी आम्ही सदैव प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे. कारण की जेव्हा आम्ही तुझं मुख पाहतो तेव्हा आमच्या जीवनातील सर्व गोष्टी सुरळीत होतात परमेश्वर. कारण की तुझं सामर्थ्य आम्हाला त्याच्यामध्ये चालवतं देवबाप्पा. धन्यवाद येशू. सर्व गौरव तुला देवबाप्पा. जे हे दान जमा झालेलं आहे या दानासाठी आम्ही प्रार्थना करतो. ह्या दानावर तुझा आशीर्वाद पाठव. कारण की या दानाचा उपयोग तुझ्या स्वर्गाच्या राज्यासाठी होणार आहे. हे बहुगुणित कर देवबाप्पा आणि ह्या दानाद्वारे तुझ्या सर्व राज्यासाठी ह्याचा उपयोग होऊ दे परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा ज्या हातांनी दिले त्यांना तू आशीर्वादित कर. जे देऊ शकले नाहीत त्यांना देखील तू आशीर्वादित कर. जेणेकरून ते पुढच्या वेळेला तुझ्या मंदिरासाठी तुझ्या राज्यासाठी पेरू शकतील. सर्व गौरव महिमा तुला देऊन ही प्रार्थना येशू तुझ्याच नावात केली म्हणतो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड चर्च. अब विशेष सूचनाएं.
अगर आप किसी विशेष उद्देश्य या दान के लिए बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी से मिलना चाहते हैं तो पवित्र वेदी की बाई ओर एक टेबल स्थापित की है, आप वहाँ पे आ सकते हो। अगर आपके बच्चे स्कूल और कॉलेजेस में पढ़ते हैं और उनको अगर किसी तरह का पत्र चाहिए या फिर अगर आप चाहते हैं कि हमारे पास्टर और एल्डर आपके घरों में आके प्रार्थना करें, तो उसके लिए सबसे इम्पोर्टेंट चीज़ ये है कि आप विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च के मेंबर होना, सदस्य होना ज़रूरी है। अगर आपने अभी तक घोषणा पत्र और सदस्यता का फॉर्म नहीं भरा है तो डीएम कार्यालय में जाइए, वहाँ पे आपकी मदद की जाएगी। हमारे चर्च के वॉशरूम्स 1 महीने तक नवीनीकरण में है, इस दौरान कुछ व्यवस्था की जाएगी। अब नवंबर महीने में 3 तारीख बहुत इम्पॉर्टेंट है, 14 तारीख, 17 तारीख और 27 तारीख। 14 तारीख को हमारे चर्च में युवा सम्मेलन है और उस सम्मेलन का समय रहेगा शाम को 6 बजे से रात को 9 बजे तक। उस युवा सम्मेलन में बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी आराधना और परमेश्वर का वचन सिखाएंगे, इसलिए आप अपने दोस्तों के साथ आइए और आशीर्वादित हो जाइए। 17 नवंबर सोमवार के दिन मुख्य सभा के बाद हमारे चर्च में प्रभु भोजन होगा और 27 नवंबर गुरुवार को हमारे चर्च में शाम 6 बजे से उपवास व प्रार्थना है। क्रिसमस में अगर आप नृत्य करना चाहते हैं तो आप अपने नाम एडमिन टीम से आप अपना नाम लिखवा सकते हैं, पंजीकृत करवा सकते हैं और उसका जो ऑडिशन है वो 7 दिसंबर को होगा। इस क्रिसमस सीजन में दिसंबर के महीने में बहुत सारी योजनाएं आपके लिए बनाई गई है, जैसे कि 12 दिसंबर को क्रिसमस में हमारे चर्च में क्रिसमस कार्निवल है, उसमें मौज मस्ती होगी, भोजन होगा और आपके आनंद के लिए बहुत सारे स्टॉल, रोमांचक खेल और बहुत सारी गतिविधियां होगी और उसका समय रहेगा सुबह 10 बजे से रात को 8 बजे तक। अगर आप इसमें अपना स्टॉल लगाना चाहते हैं उसके लिए आप एडमिन टीम से मिल सकते हैं और आप अपना नाम वहाँ पे रजिस्टर कर सकते हैं। हमें बताते हुए खुशी हो रही है कि 21 दिसंबर को रविवार के दिन शाम को 6 बजे हमारे चर्च में क्रिसमस कैरल से उसमें प्रभु मसीह की गाने गाए जाएंगे, परमेश्वर की आराधना की जाएगी, उसमें आप आइए और आशीर्वादित हो जाइए। ये क्रिसमस परमेश्वर आपको खुशी से भर देने वाला है, इसलिए ढेर सारी प्रार्थनाएं करें, आराधना करें और हमेशा आनंदी रहे, क्योंकि आज ही हमने सीखा द जॉय ऑफ द लॉर्ड इज माई स्ट्रेंथ, द जॉय ऑफ द लॉर्ड इज माई स्ट्रेंथ। प्रेज द लॉर्ड चर्च। अभी मैं बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी को विनती करूंगा कि वो आगे आए और आशीर्वाद वचन पुकारे। Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. I give you the glory. I bless your holy name. धन्यवाद देवप्पा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो प्रभू, You are such a wonderful God. तू इतका अद्भुत देव आहेस ना। Thank you, Jesus. तुझे Thank you, आभार, Jesus. तुझे Thank you, आभार। Jesus. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, You थँक्यू know, the लॉर्ड। Lord is telling me प्रभू आता माझ्याशी बोलतोय, there are 2 men and 1 woman. 2 पुरुष आणि 1 स्त्री आहे। The Lord is saying, if you come back to me, प्रभू त्यांना म्हणतोय, त्या 2 पुरुषांना आणि 1 स्त्रीला, की तुम्ही जर माझ्याकडे परत आलात, I will forgive your sins तुमच्या पापांची मी तुम्हाला क्षमा करीन and my joy will become your strength. आणि माझा आनंद तुमची ताकद बनेल। Because कारण things are moving low in your life. तुमच्या आयुष्यात गोष्टी थोड्या घसरल्या आहेत, Things are not working in your life. होत नाहीयेत कामं तुमच्या जीवनात। You're 2 पुरुष frustrated. 1 स्त्री, तुम्ही कंटाळलाय, But the Lord says, वैताग आलाय तुम्हाला, पण प्रभू म्हणतोय, like Peter, I want to restore you. पेत्राप्रमाणे मला तुला परत वसवायचंय, I want to make your life. मला तुझं जीवन बनवायचंय, Come back to me, says the Lord. माझ्याकडे परत ये असं देव म्हणतो। He spoke to 2 men and 1 woman. आणि हे प्रभू इथे असलेल्या कोणीतरी 2 पुरुष आणि 1 स्त्री आहे त्यांच्याशी बोललाय। Thank you, Jesus. धन्यवाद, Thank you, Father. धन्यवाद, Thank you for speaking, थँक्यू, Lord. थँक्यू, धन्यवाद बोललास म्हणून। Now I pray आता मी प्रार्थना करतो,
Bless everyone, Lord, who is gathered. प्रत्येकाला आशीर्वाद दे जे इथे गोळा झाले. Let your gracious hand be upon their lives. तुझा कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे. And every morning, आणि रोज सकाळी as they will come to you जसं ते तुझ्याकडे येतील and wash themselves by your blood, आणि तुझ्या रक्तात स्वतःला साफ करतील, your joy will become their strength. तुझा आनंद त्यांची ताकद बनेल. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Even now they are strengthened. आताही त्यांना ताकद मिळत आहे. Now also that power has come into each one आता of सुद्धा us, आपल्या प्रत्येकात ते सामर्थ्य आलंय. including me also. माझ्या सकट A प्रत्येकात new strength has come in. ती नवीन ताकद आलेली आहे. You shall soar like an eagle. तुम्ही गरुडाप्रमाणे झेप घ्याल. You shall run and not be तुम्ही weary. धावाल धावाल थकणार नाही. Because the joy of the Lord will become your कारण strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद बनणार आहे. Thank you, Master. धन्यवाद दे बापा. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. Amen and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And good night. गुड नाईट. And see you coming week. येत्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये शुक्रवारी Yes. युथ मीटिंग आहे, युवा Yes. सभा आहे. त्या दिवशी आपली परत भेट होईल. Thursday. फ्रायडे. Oh, Friday. हां राईट ना. हु इज राईट? आय एम राईट. Thursday, na? थर्सडे. Friday. फ्रायडे. फ्रायडे. Friday. फ्रायडे. शुक्रवारी युवा सभा आहे. क्या है? एज ग्रुप क्या है? 13 ऑनवर्ड्स है. 13 to 35 है. 13 ते 35 हा वयोगट आहे. And I'm going to make a special prayer for all the youth. खास प्रार्थना सगळ्या तरुण मुला मुलींसाठी मी करणार आहे. प्लीज शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 9 तरुण मुला मुलींनी सभेला या. Because God is going to put you on your destiny road. कारण देव तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या It's very दिशेच्या important. रस्त्यावर आणणार आहे. Amen. आमेन. And don't forget the fancy fet also. तसंच क्रिसमस कार्निवल म्हणजे फॅन्सी फेट जे आपण करणार आहोत ते विसरू नका. Take leave on that day if you have to. सुट्टी घ्या पाहिजे तर. पण We will या. have lots of stalls here. We will have lots of fun here. आपल्या चर्चच्या आवारामध्येच आपण सगळी गंमत जम्मत करणार आहोत, स्टॉल्स लावणार आहोत, खेळ खेळणार आहोत, Just खाणार one आहोत. day. एक दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत. Amen. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. यीशु के पास आओ और आनंद को अपनाओ. यीशु के पास आओ और आनंद को अपनाओ. आशीष को देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. आशीष को देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया.